नमस्कार. मॅक्स किसान, जैन इरिगेशन आणि कृषी विभाग त्याचप्रमाणे इतर सर्व निर्यातदारांच्या सहभागाने आज आपण केळी परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मला सांगायला आनंद होईल की आपल्या कार्यक्रमाचं नेतृत्व आणि ज्यांच्या उपस्थितीत आपण असं घेतोय, माननीय श्रीमती रक्षाताई खडसे मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान अशोक भाऊ, इतर मान्यवर या ठिकाणी मंचावर आलेले आहेत. मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की या केळी परिषदेचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून आपण करावं. केळी परिषदेचं उद्घाटन माननीय नामदार श्रीमती रक्षाताई खडसे, केंद्रीय मंत्री, त्याचप्रमाणे अशोक भाऊ जैन, भागवत दादा, अखिल भारतीय बनाना ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे माननीय वसंतराव महाजन की ज्यांच्या आजोबापासून ही केळीची वाटचाल आपण जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे करू शकलो, त्याचप्रमाणे मॅक्स किसानचे रवी आंबेकर सर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मान्य श्री तडवी साहेब, डॉक्टर अरुण भोसले सर, यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज आपण केळी परिषदेचं उद्घाटन करतो आहोत. त्याचप्रमाणे मला माहिती आहे की आपल्या सभागृहामध्ये आपल्यामध्ये एक प्रगतशील शेतकरी या नात्याने माजी आमदार मान्य श्री जयप्रकाश बाविस्कर साहेब आहेत, त्याचप्रमाणे मान्य श्री राजू पाटील सर, प्रगतशील शेतकरी तथा व्हाईस चेअरमन जेडीसीसी बँक, इतर सर्व सन्मानार्थ शेतकरी, आमचे कृषीभूषण शेतकरी, प्रगतशील शेतकरी, या ठिकाणी आपल्या केळी परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे. प्रास्ताविकासाठी मान्य श्री संतोष सोनवणे यांना आमंत्रित करतो. नमस्कार, सर्वांचं स्वागत मनापासून आणि खास करून शेतकरी वर्गाचं ज्यांनी एवढी उपस्थिती द्या त्याबद्दल तुमचं धन्यवाद. खरं तर हा सन्मान हा जळगाव जिल्ह्याचा आणि केळीचा आहे, कारण शेतकऱ्यांशिवाय कुठलाही कार्यक्रम शक्य होणार नाही. त्यामुळे शेती हा बेस आम्ही ठेवून मॅक्स महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म हा मॅक्स किसान घेऊन आला आहे आणि खास करून केळी उत्पादन क्षेत्रात कशी वाढ व्हावी आणि केळी निर्यातीमध्ये कशा प्रकारे नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन बाजारपेठा कशा तयार होत आहे, यासाठी हे आपण माध्यम म्हणून मॅक्स किसानने हा पाऊल उचललं आहे. आणि खास करून यामध्ये ज्यावेळेस ही संकल्पना आली, ज्यावेळेस मी सगळ्यात अगोदर मंत्री महोदय मान्य रक्षाताई खडसे यांना ही संकल्पना सांगितली आणि नंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली, त्यात लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आणि त्यांनी पूर्णपणे सहकार्य केलं. त्यानंतर मी जैन इरिगेशन, ज्यांनी मी केळी आणि जैन इरिगेशन यांचं जे नातं जे आहेत आणि ज्यांनी देशभर, महाराष्ट्राचं देशभर केळी पसरवली, निर्यातीमध्ये निर्यातक्षम केळी जी जात जी असते म्हणजे जी व्हरायटी जी ती तयार केली आणि आज शेतकरी जो आज छोट्यातला छोटा शेतकरी आज निर्यातदार करू शकतो. अनेक शेतकरी जे आहेत, अनेक समस्यासुद्धा आहेत आणि ह्या समस्याचं निराकरण कसं व्हावं, संशोधन व्हावं, निर्यातक्षम केळी निर्माण व्हावी, तसंच हे माध्यम म्हणून आणि तंत्रज्ञान ज्या केळीवर पडणारे रोग जे असतात त्या रोगाचं सुद्धा नियंत्रण कसं करावं, हा एकाच प्लॅटफॉर्ममध्ये आपण हे करणार आहोत. आणि हे सगळं आयोजन जे आहेत इथं उपस्थित जरी कमी जरी असली तरी हे सगळं डिजिटल आपण प्लॅटफॉर्ममध्ये मांडणार आहोत आणि प्रत्येक तंत्र जे आहेत किंवा जे दिवसभरातनं जे तज्ज्ञ मंडळी आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत त्या मार्गदर्शनाचं प्रत्येकदा त्याचं रेकॉर्डिंग होऊन ते लाईव्ह केलं जाणार आहे. प्रत्येकाचे रील्स हे सगळ्याधिक लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मॅक्स किसान, मॅक्स महाराष्ट्र हे प्लॅटफॉर्म करणार आहे. आणि हा जो घेण्याचा प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की केळी क्लस्टर जो अनेक वर्षापासूनचा जो आपल्याकडे केळीची जी मागणी होती केळी क्लस्टरची, आणि ती खास करून केंद्र सरकारने केळी क्लस्टरला परवानगी दिली आणि जळगाव जिल्ह्याचा हा मान जो आहे वाढवला आहे. आणि मला असं वाटतं इथून खरं जळगाव जिल्ह्याचं खरं भवितव्य बदलणार आहे. कारण जर बघितलं केळी जी आहे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पिकवली जाते, पण निर्यात जे आहेत अजून आपण मागचे जिल्हे जे आहेत किंवा मागचे प्रदेश जे आहेत हे पुढे जात चालले. जसं बघायला गेलं तर सोलापूर जिल्हा जर बघितला की केळी निर्यातीमध्ये हा पुढे चालला आहे, म्हणून जळगाव जिल्हा कुठे मागे पडतोय का किंवा महाराष्ट्रात केळी ही वाढली पाहिजे त्याबद्दल वादच नाही. निर्यातक्षम प्रत्येक शेतकऱ्यांनी केळी निर्यातक्षम बनवली पाहिजे आणि त्यासाठी ज्या आपल्याला करता येईल जे माध्यम जे आहे ते माध्यम आता डिजिटल माध्यम जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय. यासाठी मी खास करून कृषी विभागाचा सुद्धा धन्यवाद देतो. मी खास करून जैन इरिगेशनचे अशोक भाऊ जैन यांना खूप त्यांना मानतो आणि त्यांनी ह्या संकल्पनेला चालना दिली, त्यांनी सुद्धा पाठबळ दिलं आणि त्यामुळे
आपण आणि स्वतः अशोक भाऊ जैन जे आहेत ते स्वतः आपला वेळ काढून शेतकऱ्यांशी बोलावं, जे नातं जे आहेत, जे मोठे भाऊ भवरलाल जैन जे जपलं होतं ते नातं, तो वारसा अशोक भाऊ पुढे नेत आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ते खास करून तुमच्याशी काही संवादसुद्धा साधणार आहेत. आणि खास करून मी रक्षा खडसेंना सुद्धा अभिनंदन करतो, कारण त्यांनी केंद्र सरकारकडे केळी क्लस्टरसाठी सर्वाधिक जास्त प्रमाणात त्यांनी प्रयत्न केले. आणि त्यामध्ये पालकमंत्री असतील, जळगाव जिल्ह्याचे दोघोतिक मंत्री असतील, गिरीशभाऊ असतील, संजय सावकारे असतील, जे माननीय आमदार असतील, सगळ्यांनी हा प्रयत्न केला. जळगाव जिल्ह्याची केळी कुठेतरी जगाच्या पटलावर यावी, कारण देशामध्ये सर्वाधिक केळीचं उत्पादन जे आहेत आपल्या जळगाव जिल्ह्याचं होतं. आणि यासाठी हा प्लॅटफॉर्ममार्फत केळी क्लस्टरची नवी चालना आणि एक गेम चेंजर आपला जळगाव जिल्ह्याचा आर्थिक कणा जो आहे अजून मजबूत करू शकतो. त्या दृष्टीने आपण ही संकल्पना केली आणि मॅक्स किसान मार्फत जेन इरिगेशन आणि कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आपण हा उपक्रम राबवला आहे. खूप महत्त्वाचे वक्ते इथं आलेले आहेत, ज्यांनी केळी विक्री ती निर्यात कशी करावी असे सुद्धा आपल्याकडे मोठे मोठे गेस्ट आलेले आहेत. आणि त्यांचं आपण दिवसभर सेशन ठेवलं आहे, आपण त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा ही विनंती करतो. आणि दोन माझं प्रास्ताविक जे थोडकं होतं ते मी संपवतो. धन्यवाद. यानंतर मित्रांनो, ज्यांची आपण आवर्जून वाट पाहत होतो आणि ज्यांच्या पुढाकाराने आणि ज्यांच्या ध्येयापोटी आजचा हा कार्यक्रम झालेला आहे, अशा माननीय नामदार श्रीमती रक्षा खडसेताई, की ज्या एक सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये राज्यमंत्री आहेत यूथ आणि स्पोर्ट्सच्या, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे आणि त्या सातत्याने याच्यावर काम करतायत. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की ताईंनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आज इथे मॅक्स महाराष्ट्र मॅक्स किसानच्या वतीने आयोजित केलेल्या केळी परिषदच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले, ज्यांचा खूप मोलाचा वाटा आपल्या केळी शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन दिशा देणाऱ्या सेक्टरसाठी जो नेहमी राहिलेला आहे, तसे आदरणीय अशोक भाऊ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आमदार अमोल भाऊ जावळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे कलेक्टर साहेब, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले मॅक्स महाराष्ट्राकडनं आलेले आदरणीय रवीजी, इथे उपस्थित असलेले आपले के डी पाटील साहेब, भागवत काका, वसंत काका व सर्व सन्मान्य व्यासपीठ, माझ्यासमोर उपस्थित असलेले आपल्या जळगाव जिल्ह्यातले आणि सोलापूरवरनं आलेले, नंदुरबारवरनं आलेले, सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या भागातनं आलेले सगळे माझे शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस मला असं वाटतं खूप महत्त्वाचा आहे. आणि आजची ही परिषद नक्कीच येणाऱ्या भविष्यासाठी आपल्याला खूप निर्णयकारक ठरणार आहे. इथे जे काही वेगळे वेगळे सेशन ठेवलेले आहे, त्या माध्यमातनं केळीसाठी आपण काय केलं पाहिजे किंवा काय करता आलं पाहिजे, त्याचा मेन उद्देश हाच आहे. माझ्यापेक्षा इथे खूप तुम्ही सुद्धा शेती करणारे लोक आहात, अनुभवी लोक आहात, प्रॅक्टिकली तुम्ही सगळे जमिनीवर राहून काम करतात, तर तुम्हाला त्याच्यातला जास्त अभ्यास आहे. त्याचबरोबरने जे आपले इथे सायंटिस्ट आहे, की ज्यांनी एक टेक्निकल पद्धतीने आपण शेतीमध्ये कसा पुढाकार घेऊ शकतो, काय बदल घडू शकतो, त्या संदर्भातली सुद्धा आपल्याला इथे माहिती मिळणार आहे. एक्सपोर्ट क्वालिटीसाठी इथे नक्कीच पठाण साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. एकदम मुद्दे घेऊन त्यांनी एक एक पॉईंट इथे रेस केला, की जो अत्यंत आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी एक्सपोर्टसाठी गरजेचा आहे. आणि मला जेवढी माहीत आहे, कारण की शेतकऱ्याची मुलगी मी पण आहे, की जे केळीचं उत्पन्न घेतात, पण जेव्हा इथे आल्यानंतर आणि खासदार बनल्यानंतर खूप जवळून परिचय केळी सोबत झाला, केळीच्या शेतकऱ्यांसोबत झाला. आणि सातत्याने पीक विमा असेल किंवा वेगवेगळे जे काही शेतकऱ्यांचे विषय आहे, तर मी पण प्रयत्न केला की मला जेवढं त्याच्यामधनं समजून घेता येईल किंवा शेतकऱ्यांसाठी करता येईल तेवढं मी करायचं, माझा एक छोटासा प्रयत्न मी करते आहे. बनाना क्लस्टर हा नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी, जळगावसाठी एक वरदान ठरणारा प्रोजेक्ट आहे. आणि याची सुरुवात पण मागच्या 5 वर्षापासून झालेली आहे, की जेव्हा आदरणीय मोदी साहेबांनी हॉर्टिकल्चर मिनिस्ट्रीच्या माध्यमातून देशामध्ये 53 हॉर्टिकल्चरचे क्लस्टर झाले पाहिजे, की जेणेकरून शेतकऱ्यांना एक नवीन सेक्टर मिळालं पाहिजे. आणि ते अत्यंत येणाऱ्या काळाची गरज आहे.
या दृष्टिकोनातनं हा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला आणि पहिल्या पायलट प्रोजेक्टमध्ये 12 क्लस्टर देशातले घेतले गेले आणि त्यावेळेसच साऊथमधले 2 प्रोजेक्ट हे बनानाचे साऊथमध्येच गेले. तर तेव्हापासून माझं खटपट चालू होतं की साऊथलाच का, की जेव्हा की जळगाव जिल्हा महाराष्ट्र हे आधीपासून केळीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे. चांगल्या एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आम्ही करतो, G9 जे आपण म्हणतो त्या क्वालिटीची आपण केळी करतो, तर आमचा जळगाव जिल्हा त्याच्यात का नाही. आणि तेव्हापासून मी पाठपुरावा करत गेली 5 वर्षापासून. मग ते म्हणे की आम्ही दुसऱ्या फेजमध्ये घेऊ तुमचं. हे सगळं चालत गेलं. मग सातत्याने मागे होती तर मी खालच्या अधिकाऱ्यांना, कारण मला एक सवय मी जिल्हा परिषदला होती तेव्हापासून मला राहिलेली आहे की मी कधी पण माहिती घेत असताना वरतून नाही सुरुवात करत, खालून सुरुवात करते, की खालच्या अधिकाऱ्यापासून मी विचारते की नेमकं कसं करायचं. तर त्याचा फायदा मला जिल्हा परिषदला पण काम करताना झालेला आहे आणि हे आता दुसरं उदाहरण की बनाना क्लस्टरमध्ये पण झालेलं आहे. तेव्हा मला ते अधिकाऱ्यांनी सांगितलं कि मैडम आप इतने दिन से ऑफिस में आते, हम भी आपको हाँ हाँ बोलते लेकिन हो कुछ नहीं रहा है, जस्ट एक सजेशन हम देते, लेकिन आप देखो अगर कर पाए तो अच्छी बात है, हम आपको पूरा सपोर्ट करेंगे. म्हटलं आप बताइए क्या करना है, मैं करूँगी. मग त्यांनी सांगितलं की जे साऊथला 2 प्रोजेक्ट झालेले आहे तर त्याच्यातलं एक प्रोजेक्टचं अजून काहीच झालेलं नाहीये, टेंडरही झालेलं नाहीये आणि तिथले लोक काही एवढे इंटरेस्ट घेत नाहीये. तर तुम्ही असं करू शकता, तुमची ताकद जर तुम्ही लावली तर तुम्ही मंत्र्यांकडनं ते कॅन्सल करून तुमच्या जळगावचं पुढे तुम्ही करू शकतात. मग मी ह्या वेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री झाली तर आता काही ना काही फायदा तर आपल्याला झाला पाहिजे. मग साहेबांकडे गेली, आपले कृषी मंत्र्यांकडे, शिवराज सिंग साहेबांकडे. त्यांना सांगितलं की सर आपको भी पता है की बरानपूर आहे महाराष्ट्र, आणि त्यांना खरोखर माहितीच आहे कारण ते एवढे वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि कृषी हा क्षेत्र त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. तर त्यांनी सगळा विषय समजून घेतला आणि ते बोलले ठीक है, अगर ऐसा है तो मैं वो रिजेक्ट मतलब कैंसिल करता हूँ और अपना जळगाव का सँक्शन कर देता हूँ. आणि त्यांनी आपल्याला ती मान्यता दिली आणि ते झालं. आता याच्या मागचा उद्देश हाच आहे जे पठाण साहेबांनी इथे सांगितलं किंवा आपल्या अशोक भाऊंनी सांगितलं, कलेक्टर साहेबांनी सांगितलं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात कव्हर होणारच आहे. आणि आपलाही प्रयत्न तो चालू आहे की जो गॅप एवढ्या वर्ष जो राहिलेला आहे आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी, आपल्या खानदेशसाठी किंवा महाराष्ट्रासाठी, तर तो गॅप ह्या क्लस्टरच्या माध्यमातून भरून निघाला पाहिजे. पण ते काम एवढं सोपंही नाहीये. मी 12 क्लस्टरची सुद्धा माहिती घेतली की 12 क्लस्टर आता कोणत्या स्टेजला आहे. जसं सह्याद्री फार्मने सुद्धा एक क्लस्टर याच्यातनं घेतलेला आहे. ही 100 कोटी जी आहे, ही 100 कोटी डायरेक्ट काही सरकार आपल्याला देत नाही अशातलं नाहीये. ही सबसिडी आहे 40%ची आणि 60% जो ह्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट करेल, कारण की हे पीपी मॉडेल आहे. जो म्हणजे 150 कोटी लावणारा जो एखादा मोठा जो कोणी उद्योगपती असेल किंवा जो कोणी असेल तो याच्यामध्ये पार्टिसिपेट करेल, तेव्हा हे 100 कोटी आपल्याला सरकारच्या वतीने भेटणार आहे. आणि जेव्हा मी 12 क्लस्टरची माहिती घेतली तर आता कुठे 30% काम झालंय, कुठे 40% काम झालंय, कुठे 50% काम झालेलं आहे. अडचणी त्याच्यामध्ये पण आहे, नाही अशातला नाहीये, पण तरी आपल्याला आपले प्रयत्न सोडायचे नाहीये, आपल्याला आपलं बेस्ट करायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलतोय. आणि जे इथे विषय सगळे पठाण साहेबांनी जे जे त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये मांडलं, हे सगळं त्या क्लस्टर बनाना क्लस्टर मध्ये येणारच आहे. कारण की एक्सपोर्टसाठी जेव्हा मी शेतकऱ्यांशी पण मी बोलते तेव्हा शेतकरी तेच सांगतात की आपल्याकडे फॅसिलिटी नाहीये म्हणून आपण करू शकत नाही. तर सगळ्यात आधी याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे ट्रेनिंग सेंटर उभं करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी दुसरं इथे कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे की आपण आपले पालकमंत्री आहे, गुलाबभाऊ आहे, आदरणीय गिरीश भाऊ आहे, सगळे आमदार आहे, एक आपण डीपीडीसी मध्ये एक फंड आपण निर्माण केला पाहिजे की ॲटलिस्ट 3 महिन्यातनं तरी आपण ट्रेनिंग अशा शेतकऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या परिषद आपण घेतल्या पाहिजे की ज्या निमित्ताने एक प्रोसेस तर सुरू होईल, एक विचारांची देवाणघेवाण तर सुरू होईल, त्याच्यामधनं बऱ्याचशा आयडिया पुढे येतील आणि शेतकऱ्यांना पण हळूहळू याच्या सवय लागतील. कारण की सरकारचे प्रोग्राम तर आहे खूप, पण आपणही कुठेतरी त्याच्यामध्ये कमी पडतो किंवा आपण जात नाही, इंटरेस्ट दाखवत नाही, म्हणून कदाचित आपण त्याच्यामध्ये मागे राहतो. पण आज ती काळाची गरज झालेली आहे की शेती ही आपल्याला पारंपरिक पद्धतीने तर आपण करतोच आहे, त्याचा फायदा होतोच आहे,
पण दुसरीकडे आपण हे पण बघितलं पाहिजे की ज्या मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहे, जसं इथे अमोल भाऊंनी सांगितलं की AI टूल आता एवढं मोठं आलेलं आहे की आज जवळपास आपलं 30 ते 40% काम ह्या तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीच्या मदतीने आज कमी होऊ शकतं शेतकऱ्याचं, आणि त्याचा वापर केला पाहिजे. आज मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना म्हणजे खूप चांगली मदत होऊ शकते, तर ते आपल्याला कळू शकतं. म्हणून शेतकऱ्यांची ट्रेनिंग प्रोग्राम हे झालेच पाहिजे आणि आपणही शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये उत्साहाने आलंच पाहिजे. एक जाऊन जाऊन काय जाणार आहे, एक दिवस जाणार आहे, पण आपण त्याच्यातनं खूप काही घेऊन जाणार आहे. आताच मी मागच्या आठवड्यात हैदराबादला गेली होती. स्पेशली तिथे एक्झिबिशन कृषीचं होतं, मी तिथे बघायला गेली होती आणि मला बघायचं होतं की टिश्यू कल्चर असेल, लॅब असेल, सॉइल टेस्टिंग असेल, फर्टिलायझर आहे, अशा अनेक गोष्टी आहे की आज त्याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काम करायची गरज आहे. तर आज AIच्या मदतीने सॉइल टेस्टिंगचं तुमचं आहे, फक्त मातीमध्ये ती चिप टाकल्यानंतर विदिन अ सेकंड सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या स्क्रीनवर येते. आज एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे. ती आधीची जी पद्धत होती की माती आणा आणि मग ते टाका, मग केमिकल टाका, तो जमाना गेलाय आता. तर आपल्यालाही शेतकऱ्यांना आणि खास करून आजच्या युवा पिढीला अपडेट राहणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकऱ्यांकडे उत्पन्न खूप होऊ शकतं, पैसाही आपण खूप बनवू शकतो, आणि असे उदाहरण आहे. मी नेहमी जेव्हा चर्चा चालते की बिचारा शेतकरी बिचारा शेतकरी, म्हटलं आपण स्वतःला का बिचारा म्हणून घ्यायचं. आज आपल्याकडे एवढी ताकद आहे की आपण स्वतः उगू पण शकतो, स्वतः विकू पण शकतो. फक्त आपल्याला येऊन म्हणजे पुढे येऊन सगळ्या गोष्टी शिकायची गरज आहे. आणि आजचा युवा हे करू शकतो. का आपल्याला दुसऱ्या शहरामध्ये जाऊन नोकरी करायची आहे, का दुसरीकडे जाऊन व्यवसाय करायचा आहे. आपल्याकडे 5 एकर असेल, 2 एकर असेल, 10 एकर असेल, त्याच्यातनंच आज खूप पैसा आपण कमवू शकतो. फक्त गरज आहे की नवीन टेक्नॉलॉजीला एक्सेप्ट करून शेतीमध्ये थोडं रिसर्च करून त्या गोष्टींना पुढे घेऊन जाणं अत्यंत आपल्याला गरजेचं आहे. आणि बनाना क्लस्टर ची हीच आपण एक मदत घेणार आहे की शेतकऱ्यांना नेहमी अपडेट करणं, टेक्नॉलॉजीचं सपोर्ट त्याच्यामध्ये देणं. टिश्यू कल्चर तर नक्कीच, आज जेन इरिगेशन आज सगळ्या जगामध्ये आपण आपली टेक्नॉलॉजी पाठवतो ना, आज हा खूप मोठा एक आपण म्हणतो एक ब्लेसिंग आहे आपल्यासाठी की आज हे सगळं सिस्टीम आपल्या जवळ आहे, आपल्या जिल्ह्याकडे आहे. त्यांचा एक खूप मोठा सपोर्ट नेहमी आपल्याला राहिलेला आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे. इथे ट्रान्सपोर्टचा विषय झाला तर त्या संदर्भातल्या पण आमच्या बैठका झाल्या. कॉन्कर सोबत आपण बोलणं करतो आहे की रोड ट्रान्सपोर्ट पेक्षा आपल्याला रेल्वेचं कसं म्हणजे फ्लेक्झिबल होईल आणि आपल्याला प्रॉफिटेबल होईल याच्यासाठी आम्ही बोलतो आहे आणि त्याचे रेट सुद्धा मी काढलेले आहेत. जसं इथे GNPTचा विषय सांगितला तर आपण क्लस्टरमध्ये तेच इन्व्हॉल्व करायचं दृष्टिकोनातनं काम करतोय की बाय रोड जर तुमचं 20 टनचं कंटेनर गेलं तर आय थिंक सो 53,000 काहीतरी लागतात असे मला माहिती आहे. कमी म्हणजे आकडा मागे पुढे होऊ शकतो माझ्याने, मी जी माहिती घेतलेली आहे. आणि जर तेच आपण रेल्वेने पाठवलं त्यास जवळपास 30-35% फरक पडतोय. वेळेची बचत होते, सेफली आपला माल जातोय, हँडलिंग कमी होते आहे की डॅमेजचे प्रमाण त्याच्यामध्ये कमी होणार आहे. ते हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय. कॉन्कर सोबत आमच्या बैठकाही झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं की अपेडा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करते आहे. जसं इथे सोलापूरच्या बाबतीमध्ये सांगितलं की सोलापूरला शेतकऱ्यांनी त्यांचे कोल्ड स्टोरेज म्हणा किंवा पॅकेजिंग हाऊस केलेले आहे. मी सुद्धा शेतकऱ्यांना विनंती करेल, जर आपल्याला अपेडाकडनं 35% आज सबसिडी मिळते तर तुम्ही FPO फॉर्म करा. FPOच्या माध्यमातून तुम्ही ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा, तर एक शेतकऱ्याला ते जड सुद्धा जाणार नाहीये. जेव्हा की आज भारत सरकार FPOला सगळीकडनं सपोर्ट करते आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये पण FPO आहे, पण ठीक आहे काही प्रमाणामध्ये ते काम करत आहे, पण अजून सगळे काम नाही करत आहे. जर प्रत्येक गावातनं एक जरी FPO आपण तयार केली तर मॅग्नेटचं इथे सांगितलं, मॅग्नेट सारखी योजना घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये जवळपास 10 कोटीपर्यंत आपल्याला फंड मिळतो आहे. स्मार्ट योजना आहे, त्याच्यामध्ये पण 3-3, 4-4 कोटी रुपये आपल्याला गोडाऊनसाठी मिळत आहे. तशीच योजना जशी मी गोडाऊनची अपेडाची तुम्हाला सांगितली, त्याच्यासाठी तर तुम्हाला आमची शिफारसची गरज पण नाहीये. बँककडे जायचं आहे, बँकेकडे जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला गोडाऊनसाठी सबसिडी आज सरकार देते आहे. एवढ्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याकडे आहे.
पण आपल्याला एकत्र येऊन काम करायची गरज आहे आणि खास करून FPO ला आता पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि त्याचा मागचा उद्देशच तो आहे की शेतकऱ्यांनी जर संघटित होऊन काम केलं तर आज सरकारच्या माध्यमातून मदत पण मिळते, त्या माध्यमातून जे एक्सपोर्ट करतात किंवा जे काही उत्पन्न घेतात किंवा बाहेरून तुम्ही जे काही परचेस करतात त्याच्यामध्ये रेटचं सुद्धा खूप फरक पडतो. आता जर तुम्ही FPO फॉर्म केली, तिथे सपोज गावातले शेतकरी तुम्ही त्या FPO मध्ये घेतले, आज 200-300 शेतकऱ्यांचा गट तो झाला, तर आज एखादे फर्टिलायझर तुम्हाला परचेस करायचं आहे, इंडिव्हिज्युअल तुम्ही घ्यायला गेले तर तुम्हाला किती 5-10% डिस्काउंट देईल आणि तेच जर तुम्ही एक खट्टा जर माल घ्यायला गेले तर नक्कीच आज तुम्हाला 10-15% जास्त फायदा होऊ शकतो. हा बेनिफिट तुम्ही घेतला पाहिजे. बियाणं आपण घ्यायला गेलो, जे काही आपण घेणार आहे मार्केटमधनं, आज तिथे आज शेतकऱ्यांचे पैसे वाचतात. आज जर तुम्हाला काही माल मार्केटमध्ये एक्सपोर्ट करायचा आहे तर त्याचंही मदत होऊ शकते. म्हणून FPOचं राहणं हे येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातनं पण आपण पाऊल उचलणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी इथे महत्वाची गोष्ट जी इथे सांगितली की एक्सपोर्ट, जसं इथे पठाण सरांनी सांगितलं की बाबा आता रशिया एक असं आपल्यासाठी मार्केट, खूप मोठं मार्केट ओपन झालेलं आहे. कारण की आता इकडे आपण जर बघितलं की युक्रेन आणि रशियाचं वॉर झाल्यामुळे युरोपियन कंट्रींनी रशियाचं आणि त्यांचं पूर्ण वेगळं वेगळं सेपरेशन झालेलं आहे. युरोपियन कंट्रीकडनं रशियाकडे माल जात नाही आणि रशियाचं तिकडे माल जात नाही. म्हणून हे आपल्यासाठी एक प्लस पॉइंट झालेला आहे की आपण आपली केळी रशियाला पण पाठवू शकतो. त्याच्यावरही आम्ही काम करतोय. फक्त जो उशीर लागतो आहे तो, तिथे जास्त दिवस लागतात पोचायला केळी, तो एक कुठे त्यांना म्हणजे एक प्रॉब्लेम येतोय. पण त्याच्यावरही अपेडेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय की कमीत कमी वेळामध्ये तिथे आपण आपली केळी कशी पोहोचू शकतो की जेणेकरून जे टार्गेट आपण घेऊन चाललो आहे की 50,000 कंटेनर आपल्या जिल्ह्यातनं, आपल्या परिसरातनं किंवा राज्यातनं आपले गेले पाहिजे. तर याच्यावर जो नक्कीच सरकार म्हणून आम्ही पण पूर्णपणे प्रयत्न करतोय. जर हे झालं तर तो एक प्लस पॉइंट आपल्याला होऊ शकतो. पण त्याचबरोबरने केळीची क्वालिटी असणं ही तेवढंच गरजेचं आहे. दुसरं मी काही ना काही प्रयोग माझे करत बसते. दुसरा प्रयोग मी असा केला की ऑनलाईन मी सर्च करत बसते, बराच वेळ बसलेली असते. तर आमच्याकडे FPO आहेत, तर मी त्याच्यातनं टाकलं होतं की बनाना पावडरसाठी किंवा बनाना प्रोडक्टसाठी कोणी इंटरेस्टेड आहे का. तर ती एक एजन्सी मला भेटली, आम्ही तिथे ऑनलाईन रजिस्टर केलं. मग त्यांच्या रिक्वायरमेंट मला यायला सुरुवात झाली आणि ते मी स्वतः टॅकल करत होते. मी रोज सगळ्यांचे फोन घ्यायचे. मग ते म्हणायचे आम्हाला 5 किलो चिप्स पाहिजे, कोणी म्हणायचं आम्हाला 10 किलो पावडर पाहिजे. म्हटलं ठीक आहे, आम्ही देऊ ते. मग नंतर जसं जसं त्याच्यात खोलात मी जात गेली तेव्हा मग ते नंतर म्हणायला लागले, मग तुमची पावडर कोणत्या क्वालिटीची आहे, ती येल्लो पावडर आहे की ग्रीन पावडर आहे. आता ते मलाही नाही माहित होतं येल्लो आणि ग्रीन काय असतं. मी ते पण केलं. मी दुसऱ्यांकडनं येल्लो पण घेतली आणि ग्रीन पण घेतली. मग त्यांना म्हटलं दोघं आहे माझ्याकडे. मग ते म्हणे ऑर्गॅनिक पाहिजे, आम्हाला ही नाही चालत. म्हटलं आता हा मोठा प्रश्न आहे की ऑर्गॅनिक तर नाही आहे माझ्याकडे. मग मी हे म्हणजे 1.5 वर्षापासून मी करते. तर मी असंच आमच्या जवळच्या लोकांना सांगितलं 2-3 झाडं असेच ऑर्गॅनिक लावून बघा आणि त्याच्यातलं पावडर तयार करा आणि आपण बघू जातं की नाही. ते सर्टिफिकेट वगैरे त्याला घ्यावं लागतं. ते केलं आणि ते केलं म्हणजे जस्ट सॅम्पलच मी पाठवलं होतं. तर ऑर्गॅनिक त्यांनी घेतलं. मी हे याच्यासाठी सांगते की मार्केटमध्ये डिमांड आहे, पण आपल्याला ते करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता ऑर्गॅनिक पावडर याच्यासाठी गरजेची आहे की आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे खाण्यामध्ये वापरतातच. प्लस आज ब्युटी प्रोडक्टमध्ये खूप मोठी डिमांड, कॉस्मेटिक प्रोडक्ट्समध्ये खूप मोठी डिमांड आता ही आलेली आहे, पण ती ऑर्गॅनिक पद्धतची आलेली आहे. तर आपण दुसरा प्रयत्न हा पण केला पाहिजे की जेवढी शेती आपल्याकडे आहे, 10 एकर असेल तर त्याच्यातला 1 एकर आपण ऑर्गॅनिक पद्धतीने उगू शकतो का. तर त्याचे बाय प्रोडक्ट जर बनवले तर त्याचं मार्केट खूप जास्त आहे. तुम्ही सहजपणे ऑनलाईन ते विकू शकतात, कुठे जायची गरज नाहीये. पण हे ट्रायल तर होईल, हळूहळू मग आपण शिफ्ट होऊ शकतो. आज सरकार पण पूर्ण प्रयत्न करते, कारण की ज्या पद्धतीने आज आजार वाढताय, वेगळे रोग येत आहे, त्याच्यामुळे लोकांचे जीव जात आहे. याचं एक कारण हे पण आहे की आज वेगळे इतके विषारी पेस्टिसाइड आपण फवारतो, टाकतो, केमिकल फर्टिलायझर वापरतो आणि त्याचा परिणाम आज आपल्यावर पण होऊ लागलेला आहे. तर हे कुठे ना कुठे कमी करायची गरज आहे. आणि त्याची दुसरी बाजू ही पण आहे की जे
मातीमधलं मॉइश्चर म्हणा की जे मिनरल्स असतात ते पण हळूहळू हे कमी होत चाललेले आहे, कारण की हे सगळं केमिकल यूजमुळे. निदान आपण हे कमी कसं करू शकतो? ठीक आहे, एक खट्टी तर नाही होऊ शकत, पण 10%, 15%, 20%, 25% हळूहळू हे 10 वर्षामध्ये आपण हे स्केल कसं खाली आणू शकतो याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केला गेला पाहिजे. याच्यात तर ठीक आहे, तुम्हाला रेट चांगला तर भेटेलच, पण आज आपल्या मातीची क्वालिटी पण चांगली राहणार आहे. मी काल बरामपूरला गेली होती, तिथे एक कार्यक्रम होता आणि मला पण ते पटलं की बाबा आपण जेव्हा म्हणजे शेतीला आपली आई मानतो, पण आपण कधी म्हणजे मे बी काही शेतकरी करत असतील, मी असं नाही म्हणत कोणीच करत नसेल, पण आपण शेती किती दिवस खाली ठेवतो? ब्रेक कधी देतो आपण? कारण आपण देतच नाही ब्रेक. आज शेतीला सुद्धा आरामाची गरज आहे, तर कुठे ना कुठे त्या शेतीला पण ब्रेक आपण दिला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आज कमी पैशांमध्ये, कमी जमिनीवर, कमी पाण्यामध्ये, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो याच्यावर आपण जास्त भर देण्याची गरज आहे. आणि आज तशा टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आहे. फक्त आपल्याला गरज आहे की त्या लेवलला जाऊन आपण माहिती घेणे, प्रॅक्टिकली स्वतः रिसर्च करणे, स्वतः जाऊन बघणे, त्याच्यातली माहिती घेऊन त्या पद्धतीने आपण काम करणे. आणि त्यातल्या त्यात आपला जळगाव जिल्हा ह्या गोष्टीमध्ये खूप पुढे आहे. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातला शेतकरी जर बघितला, आपण नक्की शिकायचा प्रयत्न करत असतो, पण अजून थोडं ऍक्टिव्हली जर आपण काम केलं तर नक्कीच आपण खूप चांगलं काम ह्या माध्यमातून आपण करू शकतो. इथे कलेक्टर साहेबांनी सांगितलं की पाण्याची पातळी हळूहळू कमी होत चाललेली आहे. तो खरं आपल्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट की दरवर्षी जे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं, गारपीटमुळे होतं, वाऱ्यामुळे होतं, पण याचंही कारण आपण शेतकऱ्यांनी शोधलं पाहिजे की हे कशामुळे होतं. जे माझं अंडरस्टँडिंग राहिलेलं आहे, जे मला कळालेलं आहे की आज बांधावर आपलं कुठेही झाडं दिसत नाही. आज जिल्ह्यामध्ये प्लांटेशन पूर्ण कमी झालेलं आहे. आज शेतकरी एकही बांधावर झाड ठेवायला तयार नाहीये. तर याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं की बाबा की तेवढी सावली पडली तर तेवढे माझे केळीचे झाडं कमी लागतील, जर हा आपला समज असेल तर तिथे तुम्ही असे झाडं लावा की त्याच्यातनंही तुम्हाला उत्पन्न भेटेल. असे काही झाडं लावा की तिथे तुमचं नुकसानही होणार नाही. पण आपण जे अशाच पद्धतीने शेती करत गेलो, आज तुम्ही सांगा, आणि हे प्रॅक्टिकल आहे, आज जर वारा फिरून गेलं तर तुमची एवढी वर्षभराची मेहनत 5 मिनिटात पूर्ण संपून जाते. ठीक आहे, सरकार मदत करते, पीक विम्याच्या माध्यमातून करून करून किती करते. आज शेतकरी 3-4 वर्ष मागे चालला जातो. तर याच्यावरही आपण विचार केला गेला पाहिजे की प्लांटेशन जेवढं जास्त करता येईल. ठीक आहे, बांधावर नका लावू, रोडच्या साईडला तर लावा. सगळं सरकारच नाही करू शकत, काही जबाबदारी आपण सुद्धा सगळ्यांनी घेतली पाहिजे की बाबा माझं शेत आहे तर माझ्या शेताच्या बाहेर जो रोड आहे, जेवढी जागा आहे, पावसाळ्यात मी तिथे 10 झाडं लावून टाकतो, काय फरक पडतो? पाणी तर तिथे आहे, खत तुम्ही तुमच्या तिथे पिकांना टाकतो, थोडंसं खत त्या झाडाला पण टाकून द्या. शेवटी प्रोटेक्शन तर तुमचंच होणार आहे. टेम्परेचर कमी त्या झाडांमुळेच होणार आहे. आज त्याचाही फटका आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भेटतो. टेम्परेचर वाढतो, आपल्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो, क्वालिटीवर परिणाम होतो. पण जर आपण झाडं लावले, टेम्परेचर आज 2-3 डिग्रीनी जरी खाली गेलं तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. आज पाण्याची पातळी जी आहे, कारण की असं म्हणतात की झाडाच्या मुळे आज पाणी पण पकडून ठेवतात, मॉइश्चर ठेवतात. जर आपण झाडच नाही ठेवणार तर पाणी पण कुठून राहणार आहे आणि मॉइश्चर पण कुठून राहणार आहे. तर याच्यावरही आपल्याला काम करायची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण ह्या खूप लॉंग टर्म इफेक्टिव्ह गोष्टी आहेत. आणि जर ह्या आपण आत्ता लक्षात नाही घेतल्या तर याचा खूप मोठा परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. म्हणून याच्यावरही सगळ्यांनी लक्ष देऊन काम करावं असं मला वाटतं. आणि तसंच दुसरी गोष्ट की इथे ठीक आहे, मेगा रिचार्ज प्रयत्न करतोय, होणारच आहे, पण एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, त्याला टाइम पण खूप लागणार आहे. बाकीचे इरिगेशनचे प्रोजेक्ट चालू आहे. तिसरी गोष्ट जी आपण करू शकतो, जे आपल्या शेताच्या गावाच्या बाजूला जे नाले असतील त्याचं खोलीकरण कसं होईल, पावसात कसं पाणी थांबवता येईल, किंवा निदान तुमच्या शेताच्या बाजूला
जर एखादा गड्डा करून ते पाणी कसं मिळवत, हे सगळ्या प्रॅक्टिसेस वर्षानुवर्ष चालू आहे, सांगतात, पण प्रॅक्टिकली कोणी करत नाही. हे करायची गरज आहे. कारण की मोठे प्रोजेक्टची आपण वाट बघत गेलो तर आपलं नुकसान त्याच्यामध्ये होणार आहे. म्हणून एक शेतकरी म्हणून वेगळ्या वेगळ्या दिशेने आपण विचार करावं की आपली शेती आपल्याला जपायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला पाणी पण लागणार आहे, टेम्परेचर पण कमी करायचंय, उत्पन्न पण चांगलं करायचंय, मार्केटिंग पण करायचंय. ह्या दृष्टिकोनातनं आपण विचार करा. फक्त पिकं लावायचंय आणि काढायचंय हे दोनच गोष्टींवर फोकस न ठेवता मल्टीटास्किंग काम आपल्याला करावं लागणार आहे शेतकऱ्यांना. तेव्हा आपण खूप काही चांगलं याच्यातनं यश मिळवू शकतो. आणि त्याचबरोबरने एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेन की जे आपले यूथ आहे आणि खास करून मला जेवढं माहीत आहे ने जो आपला समाज आहे, म्हणजे जे आपल्याकडची जे केळी उत्पादक शेतकरी मोस्टली जे आहे, तर आपले मुलं काही बाहेर जाऊन नोकऱ्या करत नाही, खूप कमी लोक आहे, बाकी आपण शेतीच करतो. तर अशा मुलांनी सुद्धा, म्हणजे जसं मी आधी पण सांगितलं की आपण या यूथ एंटरप्रेनर आपण कसे बनवू शकतो, ऑनलाईनच्या माध्यमातनं, सॉफ्टवेअरच्या माध्यमातनं, नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं, याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की ही आता काळाची गरज झालेली आहे. आणि जर आपण अशा पद्धतीने काम केलं तर मला असं वाटतं नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो. टेक्नॉलॉजीचं उत्तम उदाहरण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे जैन इरिगेशन. आणि आपण त्यांच्याकडनं एवढं तरी शिकलं पाहिजे की आज भवरलालजी जैन असतील, त्यांनी सुरुवात कुठून केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी त्यावेळेस आपल्याच लोकांसाठी विचार केला, म्हणून आज ते इथपर्यंत आपण पोहोचलो. आज अशोक भाऊ असतील किंवा सगळेच त्यांची टीम असेल, आज पाटील साहेब असतील, आज ते ह्या फील्डमध्ये पुढे गेलेले आहे. पण शेवटी टेक्नॉलॉजीचा खूप मोठा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे. तसाच उपयोग आजच्या पिढीला पण करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तशा पद्धतीने आपण काम केलं तर खूप चांगलं उत्पन्न घेऊ शकतो, एक्सपोर्ट क्वालिटीची आपण केळी पोचू शकतो. इथे आता जसं साहेब बोलले की आपलं केळीचं कोणी ॲम्बेसेडर नाही, आणि ही गोष्ट खरी पण आहे. आज विचार करा, आपण हॉटेलमध्ये गेले की केळीच्या पानावर जेव्हा जेवण करतो आपलं खूप कौतुक वाटतो ना, आपण 500ची नोट काढून पण देतो तिथे. पण कधी आपण हा नाही विचार करत की माझ्या बागातच केळी आहे तर मी रोज त्याच्यावर येऊन आणून का नाही जेवण करू शकत, पाहुणे येतात तेव्हा मी का नाही केळीच्या पानावर जेवण वाढू शकत. हे केलं पाहिजे आपण. रोज केळी खायचं, आपलं ब्रँडिंग आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे. आपण लग्नामध्ये एवढ्या म्हणजे मी पण विचार करते, आज सगळ्या प्रकारची मिठाई आपण ठेवतो, ठेवा, एक एक केळी पण ठेवा ना, काय फरक पडतो, खाऊ द्या. त्याच्यानंतर आता मी त्याच्यावर काम करते आहे की आम्ही बनाना पेपरवर पण काम करतोय. मी ते पण आयडिया माझ्या डोक्यात आहे. ठीक आहे, बनाना पेपरची पण आपण सुरुवात केली पाहिजे. आपले शाळा आहे, ऑफिसेस आहे, आपल्या जळगाव जिल्ह्यातनं सुरू करू. आज बाय प्रोडक्ट म्हणायला गेलं, चला आज प्रत्येक शाळेमध्ये, ऑफिसेसमध्ये आपण बनाना पेपर पासनं केलेली वही किंवा डायरी का नाही ठेवू शकत? ठेवू शकतो. आज बाय प्रोडक्ट तुमचं तयार झालं. तुमच्या म्हणजे आपले स्वर्गीय हरिभाऊ जावळेंनी जे बनाना वाईनच्या माध्यमातून जे लिक्विड जे तयार केलं होतं, सोपं पद्धत आहे, सगळ्यांना माहिती आहे. आज तुमच्या शेतामध्ये फक्त एक मशीन आणून बसवायची आहे, एक माणूस लावायचा आहे, ते लिक्विड निघालं त्याचंच फर्टिलायझर करून तुम्ही झाडांना का नाही टाकू शकत? टाकू शकतात. आज तेच बायोचं एक उत्तम उदाहरण तुमच्याकडे झालं. तुमचाच पैसा तिथे वाचतोय, तुमचंच बाय प्रोडक्ट तिथे तयार होत आहे. खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहे. फक्त आपल्याला गरज आहे की थोडं मेहनत घेऊन, अशी मेहनत, शेतकरी म्हणजे मेहनतीच असतो, त्याला कुठे शंका नाही, पण अजून थोडं त्याच्यामध्ये कष्ट आपण घेतले तर खूप चांगलं याच्यातनं आउटपुट आपल्याला मिळू शकतं असं मला वाटतं. आज मॅक्स किसानच्या माध्यमातून खरोखर खूप चांगलं आयोजन ह्या परिषदचं झालं. अशा परिषद वेगळ्या वेगळ्या माध्यमातून झाल्याच पाहिजे. जे चांगले शेतकरी काम करतात, ज्यांचा आज आपण सगळ्यांचं सत्कार केला, त्यांचं पण मी खूप मनापासून अभिनंदन करते. तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्ही पण प्रयत्न करा की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जी टेक्नॉलॉजी किंवा ज्या प्रॅक्टिसेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये करता त्या अजून आपल्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी आपण कसं करू शकतो याच्यासाठी पण तुम्ही प्रयत्न करा. कारण की शेवटी एक सामाजिकच काम आहे, एक सामाजिक मूवमेंट आहे.
जसं सोलापूरला काही चांगल्या प्रॅक्टिसेस होतात ते आपल्या जळगावमध्ये कशा होतील, जळगावच्या काही चांगल्या प्रॅक्टिसेस आहे त्या सोलापूरमध्ये कशा होतील, नंदुरबारमध्ये जिथे केळी आहे तिथे कशा होऊ शकतील. तर हे एक्सचेंज नेहमी सातत्याने होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की ऑफिसेसमध्ये बसून काही होत नाही. जोपर्यंत प्रॅक्टिकली फील्डवर, जसं हे कलेक्टर साहेबांनी खूप चांगलं सांगितलं, तुम्ही प्रॅक्टिस करता, तुम्ही काम करता म्हणून तुम्हाला माहित आहे की त्याच्यातलं प्लस मायनस काय. आम्हाला इथे ऑफिसमध्ये बसून नाही कळणार. आज मी तुमच्या समोर एवढं मांडू शकते, बोलू शकते, कारण की मी प्रयत्न करत असते की बाबा आपण विचारलं पाहिजे, गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे, तेव्हा मला ह्या गोष्टी एवढ्या तुमच्या समोर बोलता येतात. जर मी हे केलंच नसतं तर कदाचित आज तुमच्या समोर मी काही बोलूच शकले नसते. म्हणून प्रॅक्टिसेस ह्या खूप महत्त्वाच्या आहे, ते आपण केल्या पाहिजे असं मला वाटतं. आज तुम्ही ह्या सगळ्या परिषदेला उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. पोषण आहार मध्ये तो विषय आता ठीक आहे, तो भरपूर दिवसापासून चालू आहे, पण अजून त्याच्यावर काही होत नाही कारण त्याला टेक्निकल अडचण आहे त्याच्यामुळे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की इथे अशोक भाऊंनी सांगितलं फळाचा दर्जा नाहीये. तर आता तुम्हाला मी सांगते की ते पण आता सरकारकडनं झालेलं आहे आणि आता 2.5 हेक्टरला 2.5 लाख रुपये आता सरकार प्लांटेशनवर देते आहे, याची पण माहिती घ्या. फक्त ते MRHSच्या माध्यमातून भेटते आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतशी संपर्क करून, कारण की तुम्ही स्वतः शेतकरी, तर तुम्हाला ते मस्टर वगैरे मेंटेन करून तुम्हाला ते 2.5 लाख रुपये भेटतील. तसंच क्षेत्रस्थांचं इथे विषय खूप महत्त्वाचा आहे. त्या संदर्भातही मी सांगते, मी प्रॅक्टिकली केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. जर गावातल्या लोकांची साथ असेल किंवा त्या शेतावर राहणारे जे म्हणजे रस्त्यावर राहणारे जे लोकांची जर साथ असेल तर तुम्ही स्वतः तुमचे जॉब कार्ड काढा, तुम्ही स्वतः ते काम करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या आमदार खासदाराकडे जायची गरज नाहीये, कारण की केंद्र सरकारने ही योजना ज्याच्यासाठी बनवलेली आहे की गाव पातळीवर याचं नियोजन झालं पाहिजे. पाहिजे तेवढे तुम्ही शेत रस्ते करू शकतात, पाहिजे त्या क्वालिटीचे तुम्ही करू शकतात, याच्यामध्ये कोणाचा इंटरफेरन्स नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्ही गावातले लोक एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. मी उदाहरण देते, मी मुक्ताईनगरमध्ये आम्ही असे रस्ते करून पण बघितलेले. आज म्हणजे मी ज्या काळात केले होते 14 लाख रुपये पर किलोमीटर होते. अभी आय थिंक सो 21 आहे ना, 28 लाख आहे. 28 लाख रुपये एका एकराला सरकार आज देते. आता विचार करा 28 लाखामध्ये तुमचं क्षेत्रस्थ किती चांगला बनवू शकतो एका किलोमीटरला. म्हणजे तुम्ही त्याच्यावर डांबर पण टाकू शकता. एवढं 28 लाख म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली. हे तुम्ही करू शकतात. मी म्हणून आधी सांगितलं की सगळ्याच गोष्टी आपण जर सरकार एक सपोर्ट सिस्टीम आहे, व्यवस्था उभ्या करून दिलेल्या आहे, पण त्यासाठी आपल्याला थोडा पुढाकार घेऊन या सगळ्यामध्ये काम करावं लागेल, तर परफेक्टली आपण काम करू शकतो. सगळंच आपण म्हटलं की आमदारांनीच किंवा खासदारांनी क्षेत्र असते, कारण तेवढं बजेट नाहीच आहे. आम्ही किती प्रयत्न केला तरी ते होऊच शकत नाही, कारण ती पॉलिसीज अशी बनवलेली आहे की रोजगार हमीमधनं तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही रस्ते करा. त्याला लिमिटेशन नाहीये की एका ग्रामपंचायतने एकच रस्ता केला पाहिजे की 2 रस्ते केले पाहिजे. तुमच्यात जेवढी ताकद असेल तेवढे तुम्ही क्षेत्रस्ते त्याच्यात बनवा. फक्त अट एवढीच आहे, तक्रार व्हायला नको, गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ते केलं पाहिजे. जर असं हे झालं तर खूप चांगले क्षेत्रस्ते त्याच्यातनं बनवू शकतात. त्याच्यासाठी पण प्रयत्न करावा. आणि ते प्लांटेशनसाठी पण मी सांगितलं की त्याच्यासाठी पण 2.5 लाख रुपये आता 2.5 एकरासाठी सरकार तुम्हाला देते आहे. एवढं बोलून मी इथे थांबते. परत एक वेळ आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि अपेक्षा व्यक्त करते की नक्कीच अशा वेगळ्या वेगळ्या परिषदेच्या माध्यमातून जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे, नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बनाना क्लस्टर पण पुढे जाईल. त्याच्यात काही अडचणी येणार नाही, कारण की बऱ्याच वेळा काम करताना अडचणी येतातच, पण सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये राहील, राजकीय असेल किंवा लोकांची असेल, अशी मी अपेक्षा करते ह्या क्लस्टरच्या माध्यमातून. कारण की हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि नक्कीच येणाऱ्या पुढच्या भावी पिढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की हा फक्त माझा एकटीचा प्रोजेक्ट नसून म्हणजे नाहीच आहे, मी सांगते, कारण तुम्ही डिमांड केली म्हणून ते झालं. हा आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न आहे, प्रत्येक शेतकऱ्याचा आपला प्रोजेक्ट आहे. म्हणून प्रयत्न हाच राहील की कोणती अडचण न येता हा प्रोजेक्ट आपला गतीने लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना घेता येईल. एवढं बोलून इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खरं तर ताईंनी बोलत राहावं ना आम्ही ऐकत राहावं असंच हा सेशन होता. आणि निश्चितच मला स्वर्गीय हरिभाऊंची फार आठवण येते की त्यांचा पण देखील एक केळीबद्दलची फार मोठी जिज्ञासी होती आणि तोच धागा आज अमोल भाऊ घेऊन आपल्या रावेर यावल मतदारसंघात जळगावची मांडणी या ठिकाणी करतायत. तर आपल्या सर्वांच्या वतीने मी अमोल भाऊंना विनंती करतो की या ठिकाणी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. पुढे सगळे एक्सपर्ट्स बसले असताना मी मार्गदर्शन करणं हे काही बरोबर नाही. आणि आदरणीय अशोक भाऊ असताना तर बिलकुलच नाही. अशोक काका, मी म्हटलं तुम्ही असता मार्गदर्शन करण्या एवढा मी मोठा नाही आहे. आजच्या आपल्या या मॅक्स किसानने जे हा जो केळी परिसंवाद आयोजित केला आहे, या केळी परिसंवादाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या केंद्राच्या राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, ज्यांनी हा बनाना क्लस्टर हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, ज्या विषयाला खूप कमी वेळामध्ये मागच्या 8 महिन्यामध्ये त्यांनी मंजुरी देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि आपल्याला मंजुरीसुद्धा मिळाली आहे ताईंच्या या पूर्ण याच्यामुळे. आणि आदरणीय स्वर्गवासी भाऊंची, मोठ्या भाऊंची जी हे होती पूर्ण रिसर्च जे होतं आहे हे लॅबपासून तर लँडपर्यंत पोहोचवण्यासाठी आदरणीय मोठ्या भाऊंचं आपल्या केळी परिसरासाठी खूप मोठं योगदान होतं. तोच वारसा घेऊन चाललेत, मला नेहमी मार्गदर्शन करतात असे आदरणीय अशोक भाऊ जैन, आदरणीय डॉक्टर के. मी. पाटील काका, भागवत काका, आपल्या सर्वांचे की ज्यांच्या गेल्याने खरोखर 12 मेला कलेक्टर साहेबांनी बऱ्हाणपूरला भेट दिली आणि 14 तारखेला आपण भाव अनुभवला असेल तर राजू काका भाव हा किती होता, त्याची 2600 रुपये झाला होता भाव. त्याच्या आधी भाव 2200 रुपये होता. तर खरोखर त्यांनी भेट दिली, 13 तारखेला भेट दिली होती आणि आपला भाव 2600 रुपये झाला होता. तर असे ज्यांनी केळीमध्ये खरोखर चांगलं काम करत आहेत, जलसंधारणाच्या बाबतीत नेहमी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात असे कलेक्टर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व एक्सपर्ट्स आणि समोर उपस्थित सर्व केळी उत्पादक आणि या क्षेत्रातले सर्व एंटरप्रेनर्स. केळी हा विषय खरोखर अत्यंत मोठा आहे आणि केळीमध्ये ज्यावेळेला माझे बाबा गेले त्यावेळेला मी सगळ्यात पहिल्यांदा भेटलो अशोक भाऊंना आणि नंतर दुसऱ्यांदा भेटलो मी डॉक्टर के. बी. पाटील काकांना. विषय हाच होता, केळीची लागवडीच्या बाबतीत मला फारसा असा काही जास्त अनुभव नव्हता. मी काकांना म्हटलं मला तुम्ही बिलकुल डे 0पासून तर शेवटच्या दिवसापर्यंत सगळं समजावा, कारण स्वतः कसं प्लॅन्टेशन करायचं आहे या बाबतीमध्ये, नंतर आपण कशी वाढ करायची आहे, प्री प्लॅन्टेशनपासून तर प्लॅन्टेशन, नंतर प्रोडक्शन, त्याच्यानंतर हार्वेस्टिंग, प्रत्येक स्टेजला त्यांचं मी मार्गदर्शन घेत असतो. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आदरणीय शैलेंद्र भाऊ समोर बसलेत आणि या बाजूला बोकरे साहेब आहेत. हे दोघं जणांचा सुद्धा बाबांसोबत असायचे, माझ्यासोबत असतात. पण केळी परिसंवाद हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण आपल्याकडे माहिती आहेत सगळे चॅलेंजेस जे आहेत, आपल्या स्वतःच्या अडचणी ज्या आहेत, या पठाण साहेबांनी आपल्याला अडीअडचणी खूप अत्यंत चांगल्या प्रकारे सांगितल्यात. आपल्या चॅलेंजेस काय आहेत आणि आपल्याला अपॉर्च्युनिटीज किती आहेत ह्या दगत त्यांनी म्हणजे भारत स्तरावरती, इंटरनॅशनल लेवलवरती किंवा नॅशनलवरती आपल्याला बनाना प्रोडक्शनमध्ये, बनानाच्या ओव्हरऑल कन्झम्पशनमध्ये असेल, ह्याच्यामध्ये काय चॅलेंज अपॉर्च्युनिटीज आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं. आपल्याकडे काय अवेलेबल आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपल्याकडे त्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारचं मी ऐकत होतो पठाण साहेबांचं, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, अगदी खूप अभ्यासपूर्व हे केलेलं आहे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ह्या परिसंवादाचा जो उद्देश आहे हा खरं म्हणजे इथून जे पॉलिसी मेकर्स आहेत किंवा जे ह्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे रक्षाताई आहेत किंवा आम्ही आहोत किंवा आदरणीय कलेक्टर साहेब आहेत किंवा कन्सल्टेशनमध्ये आदरणीय अशोक भाऊंची मार्गदर्शन आम्ही घेत असतो, भागवत काकांचं घेत असतो, तर ह्या सगळ्यांना जर आपल्याला इन्साईट्स काही मिळालेत की जे आम्ही शासन दरबारी मागू शकू तर ते खूप महत्त्वाचं असणार आहे. इन्साईट्समध्ये उदाहरणार्थ आपल्याला प्री प्लॅन्टेशनच्या स्टेजला आपण अनुभवलं असेल तर पाण्याची लेवल कमी होते, त्याच्यामध्ये आपण काय नवीन प्रॅक्टिसेस फॉलो केल्या पाहिजे. ड्रीप इरिगेशन एक आहेच. हार्वेस्टिंग स्टेज आपण ज्यावेळेला प्लॅन्टेशन करतो त्यावेळेला आपल्या टिश्यू कल्चरच्या संदर्भात आपल्याला कुठल्या प्रकारची अडीअडचण येतात. जसं पठाण साहेबांनी सांगितलं की आपल्याला 25 कोटीची आपल्याला रिक्वायरमेंट आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि जैन इरिगेशन म्हणून 12-13 कोटीची आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे. स्टील 12-15 कोटीचा खूप मोठा गॅप आपल्याकडे आहे. हा गॅप आपण कसा ब्रिज करू शकतो, किंवा जे प्लॅन्ट्स आपल्याकडे त्याच्या चांगल्या क्वालिटीचे किंवा कुठले डिसीज फ्री कशी येऊ शकतात, अशा प्रकारे आपण कसं नियोजन केलं पाहिजे. नंतर आपण प्रोडक्शनला ज्यावेळेला जातो, ॲक्च्युअल प्लॅन्टेशन झाल्यानंतर प्रोडक्शनला ज्यावेळेला जातो त्यावेळेला हँडलिंग टेक्निक्स कसे असले पाहिजेत. कारण आपल्याकडे आपण एक खूप मोठी अडचण आपण करतो आहे, पर्टिक्युलरली यावल राव्या तालुक्यामध्ये बोलायचं म्हटलं तर जसं ह्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला साधारणतः 52% केळी एक्सपोर्ट ही जळगाव जिल्ह्यातून होते. जळगाव जिल्ह्यातल्या राव्या तालुक्यात 52% केळी एक्सपोर्ट होते आणि यावल तालुक्यातून साधारण एक्सपोर्ट नाही, ओव्हरऑल प्रोडक्शन जे आहे केळीचं
तर 52% रावेचं आणि 29% साधारणतः यावलचं प्रोडक्शन आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपण किती एक्सपोर्ट करू शकतो आहे? आपण फक्त 8,000 कंटेनर्स काहीतरी सांगितलं आहे आणि अशोक भाऊने सांगितलं आपण 25,000चं आपलं टार्गेट आहे आणि पठाणजींनी सांगितलं की 50,000चं टार्गेट आपण घेऊन चाललो आहे. पण ते टार्गेट जर आपल्याला अचीव करायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासोबत दुसऱ्या अडचणी कुठल्या आपल्याला, त्यातली सगळ्यात मोठी जी अडचण आहे जी आपण बोलू शकत नाही आणि बोलू पण नाही परंतु सांगतो ते सगळ्यात मोठे की चिलिंग इंजुरी. तर चिलिंग इंजुरीसाठी अशोक भाऊ खूप बऱ्याचदा डॉक्टर साहेब मार्गदर्शन करत असतात. पण चिलिंग इंजुरी काय येते पर्टिक्युलरली यावर रावेरच्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर रावेरच्या या साईडला आपण सातपुड्याच्या वडरी चोपडा या साईडला गेलो चिलिंग इंजुरी कमी होत राहते. त्या जामनेर साईडला गेलो तर चिलिंग इंजुरी कमी आहे. पण या साईडला चिलिंग इंजुरी का जास्त आहे विशाल भाऊ, बरोबर ना? त्याच्यामुळे आपल्याला एक्सपोर्टच्या अडचणी येतात. म्हणजे जशा त्या अडचणी एक्सपोर्टसाठी इन्फ्रास्ट्रक्चरच्या आहेत सायमल्टेनियसली चिलिंग इंजुरीची सुद्धा आपली एक अडचण आहे. दुसरी मोठी अडचण मागच्या 1.5 वर्षापूर्वी मी अशोक भाऊंकडे गेलो होतो ज्यावेळेला मी नेमकाच राजकारणामध्ये प्रवेश केला होता आणि भाऊंकडे विषय निघाला होता पनामाचा की पनामा हा खूप मोठा भयंकर आपल्याकडे येऊन ठेपला आहे. त्यावेळेला आपण पत्रही दिलं होतं. पनामा रेस 4, रेस 1, रेस 4 काही ठिकाणी रेस 1 आयडेंटिफाय केला आहे, एका ठिकाणी रेस 4 सुद्धा आयडेंटिफाय झालेला आहे. परंतु ह्याचा प्रोटोकॉल काय असला पाहिजे? हा अत्यंत महाभयंकर रोग आहे. पण ह्याचा प्रोटोकॉल काय असला पाहिजे? ह्या सगळ्या ज्या इन्साईट्स ह्या कदाचित आपण स्वतः शेतकरी आहोत, आपण स्वतः केळी उत्पादक आहोत, तर ह्या मंडळीपेक्षा तुम्ही लोक चांगल्या प्रकारे सांगू शकतात की याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे, तर तुमचे जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिसर्चची जी टीम आहे ती आपल्याला गाईड करेल. परंतु आपल्या प्रॅक्टिकल अडचणी काय आहेत, कसं असलं पाहिजे, ह्याचा इन्साईट्स इथून येणे गरजेचे आहेत. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आपण बघितला असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप चांगला उपयोग ह्याच्यामध्ये होत आहे. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात एआयचा खूप उपयोग आपण बजेटमध्ये एआयसाठी खूप चांगले प्रोव्हिजन केलेलं आहे. स्टेटच्या बजेटमध्ये सुद्धा खूप एआयची प्रोव्हिजन केलेलं आहे. तर केळीच्या फार्मिंगमध्ये एआयचा उपयोग कुठे करू शकतो आपण, बरोबर आहे? ह्यासाठी खूप मोठं एक चांगलं म्हणजे एआय बेस्ड टूल्स आपण इमेज रिकग्निशन टूल्स कुठल्या प्रकारचे आपण वापरू शकतो किंवा सॉईल असेल, मॉइश्चर असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सर्स IoTs कसे वापरू शकतो. जेन इरिगेशनच्या माध्यमातून स्मार्ट फार्मिंगचं काम सुरू आहे, प्रेसिजन फार्मिंगचं काम सुरू आहे. ॲक्च्युली हे आपण फील्डवर पोहोचवत असताना त्याच्याकडच्या आपल्याकडच्या अडचणी काय आहेत? कारण मला असं वाटतं जे माझा अनुभव आहे त्याप्रमाणे आपल्याकडे लँड होल्डिंग कमी आहे, त्यामुळे आपल्याकडे प्लांटेशन छोट्या साईजचं आहे. त्यामुळे हे कसं आपण कमी याच्यात कसं यशस्वी केलं पाहिजे, क्लस्टर फार्मिंग आपल्याला करता येईल का, अशा ह्या प्रकारे विविध प्रकारचे हे जस्ट थॉट्स मी आपल्याला देतो आहे की जेणेकरून आपले जे सगळे एक्सपर्ट्स बसले आहेत त्याच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये काहीतरी इन्साईट्स आले तर आपण ते प्रॅक्टिकली वापरू शकतो. चौथा अत्यंत महत्त्वाचा विषय की टेंभुर्णी. मी किरण डोके साहेबांना मजेमध्ये बोललो होतो, सोलापूर पुढे गेला राव केळीच्या एक्सपोर्टमध्ये, जळगाव मागे राहिलं. मी त्यांना थोडं बोलूनही आलो होतो की काय तुम्ही मला गाईड करा, आम्हाला गाईड करा की या एक्सपोर्ट फॅसिलिटीज तिथे क्रिएट होतात मग आपल्याकडे का क्रिएट होत नाही आहेत. तिथे जर शेतकरी स्वतः येऊन ते क्रिएट करत आहेत मग आपण आपल्याकडे का करत नाही आहे. ते वेगवेगळ्या आहेत. खूप चांगल्या प्रकारच्या एक्सपोर्ट फॅसिलिटी तयार केल्यात. परंतु मला असं वाटतं याच्यामध्ये की 14 कोटी रुपये आपल्याकडे केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी झालेले आहेत मागच्या 1.5 वर्षापूर्वी आणि महाप्रीत संस्थेच्या माध्यमातून आदरणीय रक्षाताईंचं सुद्धा याच्या मार्गदर्शन लाभलं आहे. गिरीश भाऊंचं, गुलाब भाऊंचं आणि संजय भाऊंचं सगळ्यांचं मार्गदर्शन याच्यामध्ये लाभलेलं आहे. आणि 14 कोटी रुपये आपल्याकडे भोकरी रावे तालुक्यासाठी आपल्याकडे मंजूर झाले आहेत. तर बनाना क्लस्टर ताईंच्या माध्यमातून सुरू आहे, तो अत्यंत मेगा प्रोजेक्ट आहे. परंतु छोट्या लेवलला 14 कोटी रुपयामध्ये आपल्याला नवीन कॉमन एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर कसं उभं करता येईल या दृष्टीने आपण जागेसाठी सुद्धा विनंती केलेली आहे. जागा आपल्याला मिळाली सुद्धा आहे. कदाचित डाऊन द लाईन 1-2-3 महिन्यामध्ये त्या फॅसिलिटी सेटअप करायचं कामसुद्धा सुरू शकतं असं मला वाटतं आहे. पण त्या फॅसिलिटीतून चांगल्या कशा प्रकारे करता येईल यामध्ये कलेक्टर साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन लागणार आहे. असे वेगवेगळे केळीच्या संदर्भातले विषय आहेत की या विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे आणि जर चर्चा झाली त्यातून मार्ग निघत असतात. आणि मला असं वाटतं की जेवढ्या आपण ह्याच्यामध्ये जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्याला स्वतःला ब्रँड ॲम्बेसेडर शोधावं लागणार आहे केळीसाठी. रोज खाऊ अंडे त्याची आपण टीव्हीवरती जाहिरात बघायचो, ॲपल त्याची आपण टीव्हीवरती जाहिरात बघायचो, केळीची का नसावी. म्हणून कलेक्टर साहेब मी शासनाच्या नेहमी प्रत्येक विनंती करतो आहे केळी महामंडळ असल्याशिवाय तुम्हाला वाटतं ते ब्युरोक्रॅटिक लेवलला नसेल परंतु आदरणीय अशोक भाऊंसारखे लोक जर त्याच्या मार्गदर्शन करायसाठी असतील तर केळी महामंडळाच्या माध्यमातून हे ब्रँडिंग करणं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे शक्य होणार आहे. आणि ब्रँडिंग करत असताना वेगवेगळ्या प्रकारे ब्रँडिंग आहे. व्हर्च्युअल ब्रँडिंग आपल्याला करायचं आहे पण फिजिकली काय आहे जसं त्यांनी सांगितलं की आजच्या कार्यक्रमाच्या नंतर आपण केळी घ्यायची आहे. तर दुसरा एक प्रयत्न आपण करतो आहे की आपला जिथून खरं रावेर बऱ्याच बनाना सिटी ऑफ इंडिया ज्याला आपण रावेरला म्हणतो तर तापीच्या पुलावरून त्याची सुरुवात होते रावेर यावलची.
तर तिथे आपण एक वनाचा खूप मोठा स्कल्पचर आपण बनवतोय की ते ज्ञान माणूस एकदा सेल्फी घेईल, लक्षात येईल की नाही मी या एरियात भेट दिली. आपल्या स्वतःला कौतुक नसेल तर बाहेरचे लोक काही तिथे येतील. कारण त्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला आपल्या स्वतःचा ब्रँड आपल्याला तयार करायला लागणार आहे. केळीचे प्रोडक्ट्स आहेत बाजूला, ज्यावेळेला आपण रस्त्याच्या साईडला जातो आज अनेक वेपर्स बनवणारे त्या बाजूला आहेत, पण ते स्कॅटर्डमध्ये आहेत, ऑर्गनाइज्ड नाही, सगळं अनऑर्गनाइज्ड आहेत. त्याला ऑर्गनाईज कशा प्रकारे करू शकतो, त्यांना कुठल्या प्रकारची आपण काही करू शकतो काही जेणेकरून जाताना त्या बाजूला चोरवडला आणि या बाजूला अकलूजला जाताना काही केळीचे पदार्थ माणूस जाताना घेऊन जाईल जळगाववरून, तर की ते काय त्याला प्रत्येक वेळी तर अशा प्रकारे हे सगळ्या विषयावरती चर्चा होणी गरजेची आहे. मला असं वाटतं की एवढ्या चांगल्या प्रकारचे एक्सपर्ट्स इथे आहेत, या माध्यमातून या चांगले इन्साईट्स आमच्याकडे येतील आणि पूर्णपणे इन्साईट्स आम्ही शासन दरबारी मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू हा सुद्धा आपल्याला शब्द देतो. आणि मॅक्स किसानने मला इथं बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद अमल भाऊ. आणि अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी की एक आमदार असतानाच आणि नक्कीच केळीचे प्रश्न विविध स्तरावर कसे मांडले जातील आणि याचा वापर असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्मार्ट फार्मिंग, तर नक्कीच त्याबाबत देखील मोठं काम आता आपण जळगाव जिल्ह्यामध्ये करतो. आणि सर म्हणजे म्हटले तसं की ॲम्बॅसेडर, तर नक्कीच ही सुरुवात आजच्या आपल्या केळी परिषदेमधून मॅक्स किसाननी ही सुरुवात केलेली. मित्रांनो, शैलेंद्र भाऊ देखील आहेत, मॅक्स किसान आहेत. त्याचप्रमाणे इतर मान्यवरांच्या मदतीने आपण नक्कीच त्याकडे पण नक्कीच आपण तो विचार करूया. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मान्य श्री अशोक भाऊ, मी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शनपर शुभेच्छा द्याव्या. आजच्या या मॅक्स महाराष्ट्र आणि त्यांचीच उपसंस्था मॅक्स किसान केळी परिषद आपल्या जळगावला होत आहे. त्या परिषदेसाठी खास उपस्थित आपल्या जिल्ह्याच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री श्री रक्षाताई, जिल्ह्याचे आपले जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी, बागतराव पाटील, वसंतराव महाजन, मॅक्स महाराष्ट्राचे प्रमुख आंबेकरजी आणि त्यांचे सर्व साथी, उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, केळी आणि आपला जळगाव जिल्हा हे एक ऐतिहासिक विषय आहे आणि ते असं एक अतूट नातं आहे. आणि याच्यामध्ये केळी जी पारंपरिक पद्धतीने 40 वर्षापूर्वी आपण पिकवत होतो आणि तिथून पुढे 40 वर्ष 45 वर्ष झाली जळगाव जिल्ह्याच्या आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी जी क्रांती आणली आणि त्या क्रांतीमध्ये जैन इरिगेशनचा जो हातभार लागला आहे, सुरुवातीला PVC पाईपांमुळे नदीवरून पाणी आपण शेतापर्यंत आणू शकलो. त्याच्यानंतर त्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावं आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन व्हावं म्हणून ठिबक सिंचनची क्रांती झाली. आणि त्याच्यानंतर पाणी तर वाचलं, उत्पादन दुपटीने किंवा तिपटीने व्हायला पाहिजे म्हणून टिश्यू कल्चरची सुरुवात आजपासून 30 वर्षापूर्वी आपण केली आणि शेतकरी बांधवांनी त्याला भरघोस पाठिंबा देऊन आज आपला जळगाव जिल्हा आणि तिथे उत्पादित होणारी केळी ही भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये आणि तसेच परदेशी निर्यात होते. आज आपल्या जिल्ह्यातनं जवळजवळ 7,000 कंटेनर हे केळी निर्यात होते. चांगलं काम चालू आहे, परंतु 7,000 कंटेनर खूप आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने खूप कमी आहेत. आणि कमीत कमी जळगाव जिल्ह्यातूनच 25,000 कंटेनर जाऊ शकतील एवढी डिमांड जगभर आहे. त्याचा कसा फायदा करून घ्यायचा हे जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना ठरवायचं आहे. आज वाईट वाटून नका घेऊ, परंतु जळगाव जिल्ह्यापेक्षा सोलापूर खूप पुढे गेलं आहे आणि सोलापूर आणि त्या भागात होणारी केळी ही जवळजवळ 95% केळी निर्यात होते आणि त्या निर्यातीमध्ये
जैन टिश्यू कल्चरचा वाटा हा जवळजवळ 95% आहे आणि ग्रँड 9 नावाची जी व्हेरायटी आपण 94मध्ये आणली आणि डेव्हलप केली, आज आपण 94मध्ये 10 लाख झाडं आपण दिली होती, आज 13 कोटी झाडं आपण देतोय आणि त्याच याच्यातनं निर्माण होणारी किंवा उत्पादित होणारी आपली ग्रँड 9ची केळी आणि तीच एक्सपोर्ट होते आहे. आपण जशी गेल्या 40-45 वर्षात 3 क्रांती केल्या किंवा आपण इनोव्हेशन जे आणले आणि त्याचा वापर शेतकऱ्यांनी शेतामध्ये केला, त्याच्यामुळे आपण आज केळीमध्ये इथे पोचलेलो आहोत. परंतु याच्या पुढे जर आपण परत उच्च तंत्रज्ञान आणि सायंटिफिक वेने जर केळी पिकवली नाही तर आपल्या जिल्ह्यातून केळी नष्ट होऊ शकते, अशी परिस्थिती आपणच आणणार आहोत. याचं गांभीर्य सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. आम्ही आमच्या वतीने शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु शेवटी शेतकऱ्याने स्वतः ते आत्मसात केल्याशिवाय आणि ते आपल्या शेतांवर इम्प्लिमेंट केल्याशिवाय शक्य होणार नाही. आपल्या केळीला कधी कोणतीही रोगराई आली नव्हती, परंतु गेल्या 4-5 वर्षात रोगराई येण्याचं प्रमाण सुरू झालेलं आहे. फिलिपाईन्सवरून काही लोक गेली किंवा तिकडची काही लोक आली आणि येताना बुटाला जी माती लागून आली त्यांच्या आणि ती आपल्या शेतात आली आणि आज ते सगळं रोगराई पसरत चाललेली आहे. आत्ताच आपण त्याच्यावर कंट्रोल नाही आणलं तर एक दिवस येईल की आपल्या जिल्ह्याची पूर्ण केळी ही संपू शकते. म्हणून मी आज जास्त काही याच्यावर सांगणार नाही, कारण नंतर आपले सगळेजण इथे मार्गदर्शन आपल्याला करणारच आहे. परंतु या प्रसंगी एवढं सांगेल की जसं आपण गेल्या 45 वर्षात 3 नवतंत्रज्ञान वापरून आपल्या केळीला जिथे होती तिथून इथे आणलेलं आहे, ह्याच्यापासून आता पुढे जाण्यासाठी खूप मेहनत आपल्याला करावी लागणार आहे, खूप काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. नवीन तंत्रज्ञान मार्गदर्शन घेऊन आपण शेतीत अंमलात आणलं पाहिजे, जेणेकरून आपली केळी आज जिथे आहे तिथून खाली जाण्याच्या ऐवजी ती सांभाळली गेली पाहिजे आणि पुढे गेली पाहिजे. आम्ही त्याच्यावर रोज काम करतोय, नवनवीन उत्पादन आणण्यासाठी आणि त्याच्यात ह्या सगळ्या ज्या रोगराई आहे ते येऊ नये यासाठी आपण जे काही काम करतोय क्वालिटीचं ते आम्ही करत राहू, तुमच्यापर्यंत पोहोचू. पण शेवटी तुम्हाला ते करायचं आहे. आणि जर सोलापूर सारखा जिल्हा एवढं चांगलं काम करू शकतो आणि 95% निर्यात करू शकतो तर ते आपल्या जिल्ह्यालाही शक्य आहे. मला तर काय, मी झाडं तर सगळीकडे पाठवतोय, सगळ्यांना जाणारे सगळेजण त्याचं उत्पादन घेणारे पुढे नेणारे. पण जळगावचा असल्यामुळे, जळगावची आपली कंपनी असल्यामुळे जळगावच्या शेतकऱ्यांसाठी विशेष प्रेम आमच्या मनात नेहमीसाठी आहे. त्याचा फायदा त्यांनी करून घ्यावा एवढंच मी आजच्या याच्यात सांगेल. आणि आता रक्षाताई केंद्रात आहे, रक्षाताईंच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला बनानाचा क्लस्टर मिळाला आहे. पण आता ते मिळालं आहे तर त्याचा कसा फायदा करून घ्यायचा ते आपल्याला सगळ्यांना मिळून ठरवायचं. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि केळी हे एक फ्रूट आहे असंही आता सरकारने मान्य केलं. नाही तर आत्तापर्यंत केळी भाजीपाल्यात आहे का फळांमध्ये दोघीकडेही आपण नव्हतो, परंतु आता ते फळाच्या ह्याच्यातही आपण आलेलो आहोत. आत्ता ज्या आपल्या ताई होत्या ज्यांचा आपण सत्कार केला, त्यांनी जे प्रॉडक्ट्स निर्माण केलेले आहे आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना 4 कोटीचं युनिट केंद्रीय सरकारतर्फे मिळालेलं आहे डिहायड्रेशनचं. त्याचबरोबर 3 कोटी रुपयाची लॅब मिळालेली आहे आणि जवळजवळ 2 कोटी रुपयाचं त्यांना कोल्ड स्टोरेजचं हे मिळालेलं आहे. आणि ते एका महिलेने ते केलं आहे. ते सगळं आपण सुद्धा करू शकतो आणि आपल्या जिल्ह्याचं नाव पुढे नेऊ शकतो. मी परत एक वेळा सांगेल की 45 वर्षात जसे 3 तंत्रज्ञान आपण आत्मसात करून आपल्या केळीला इथपर्यंत आणलं आहे, ह्याच्यानंतर सुद्धा नवतंत्रज्ञानावर फोकस ठेवा आणि त्याच्यावर काम करत राहा तर आपली केळी टिकेल, तुमच्या आयुष्यात भरभराटही येईल आणि आपलं जिल्ह्याचं नाव हे जगाच्या पाठीवर पोचू शकेल. आपण 25,000 टन्स केळीसुद्धा आपण एक्सपोर्ट करू शकतो, एवढे डिमांड आहे. म्हणजे जवळजवळ
6,000 ते 7 म्हणजे 2 बिलियन 8,000 16,000 कोटी रुपयापर्यंत केळी निर्यात होऊ शकते, एवढी जगाला गरज आहे. पण आज आपण ती पूर्ण करू शकत नाही किंवा पाठवू शकत नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला नवतंत्रज्ञान अवलंबून करावं लागेल आणि त्याच्यातनं जी निर्माण होणारी केळी असेल ती नक्कीच घेऊन जाईल आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा भरभराट येईल. मी एवढं सांगून इथे थांबतो. नंतर सगळं टेक्निकल प्रेझेंटेशन आणि चर्चा आहेत, त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांना माहिती मिळेलच. आणि आपण सगळे आज इथे आला आणि मी आपल्यासमोर 2 शब्द मांडू शकलो त्याबद्दल मी मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स किसानचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी परत केळी आणि आपण हे अतूट नातं तसंच राहायला पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. जय हिंद, जय किसान. मित्र एकदा भाऊंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की नुसतंच तंत्रज्ञान नाही तर अतूट नात्याबद्दल त्यांनी जो संदर्भ दिलेला आहे. आणि श्रद्धेय भाऊलाल जैन साहेबांपासून आपण बघतो की किती घट्ट नातं शेतकऱ्यांशी त्यांचं आहे. यानंतर आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय की ज्यांचा नेहमीच ध्यास असतो की जळगाव जिल्ह्याची प्रॉडक्टिव्हिटी GDP कसा वाढवता येईल आणि बनानाला कसं पुढे नेता येईल या संदर्भात मी माननीय आयुष प्रसाद सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करा. आदरणीय केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे, आदरणीय अमोल जवळे सर, आदरणीय आमदार, आदरणीय जैन सर, आदरणीय सगळे मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि केळी क्षेत्रामध्ये असलेले सगळे एक्सपर्ट्स. मला केळीच्या संदर्भात जरासा मी वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि केळी खाल्लेलं आहे. त्याला सोडून मला केळी संदर्भात जास्त फारसा माहीत नाही. तो मला फारसा या ठिकाणी बोलण्यासाठी उचित राहणार नाही, परंतु काही गोष्टी जो केळी क्षेत्राशी संबंधित आहे त्याबद्दल मी काही गोष्टी बोलायला इच्छुक आहे. मॅम, एक फार विचित्र गोष्टी घडलेल्या आहे आणि अमोल जवळे साहेबांनी ते स्वतः पाहिलेलं आहे की ज्या वेळ जळगाव आणि बुरहानपूरचे जिल्हाधिकारी एकमेकांशी भेटतात केळीचा दर 300 रुपये वर जातो. हे 2-3 वेळा झालेलं आहे. याच्या विचित्र नहीं बोलते आएगा, शुभ बोलते आएगा. और आप हर हफ्ते में मिला करो फिर. मेरे को नहीं लगता बुरहानपुर जिलाधिकारी हर हफ्ते मिलने को तैयार है, बट फिर भी तो एक बेसिकली एक अनुभव आहे की काय प्रमाणात हे दर्शवतो की काय प्रमाणात केळीच्या मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन्स आहे. अब याच्या काय कोरिलेशन आहे माहित नाही. एक बातमी आली आणि इमिडिएटली, आणि हे 2-3 वेळा झालेलं आहे, आणि ते दर्शवतो की काय प्रमाणात मॅन्युप्युलेशन्स केळीच्या बाजारात आहे आणि त्या गोष्टी आपल्याला एक विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्टी आपण केळीच्या संदर्भात आपण म्हणतो की गोल्डन बेल्ट आहे ज्या ठिकाणी केळीचे उत्पादन करू शकतो. अगर उद्या युरोपनी ठरवलं की मला केळीचे उत्पादन करायचं, कोई चान्स नाही की ते केळीचे उत्पादन करू शकतो. एक गोल्डन बेल्ट आहे ज्यामध्ये केळीचे उत्पादन होऊ शकतो आणि सुदैवाने जळगाव त्या गोल्डन बेल्टचे एजवर आहे, क्योंकि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इथून गुजरतो आणि या भागामध्ये केळी चांगल्या पद्धतीमध्ये येणार आहे आणि या गोष्टीचा आपण फायदा या ठिकाणी घेतो. या गोष्टीमध्ये एक फार युनिक गोष्टी जो केळीच्या संदर्भात झालेला आहे, ते जळगाव असेल या सोलापूर असेल, एक गोष्टी आपण लक्षात घ्या की यासारखा मोठे एक्सपोर्ट होणारे अगर दुसरे काही कृषी पदार्थ असेल तर ते आहे कॉफी आणि चाय. परंतु कॉफी आणि चाय मध्ये एक बोर्ड आणि ब्युरोक्रेसी आहे, म्हणजे त्या ठिकाणी अफसरशाही आहे. त्या ठिकाणी अगर तुम्ही एक कॉफी प्लांटर असेल आणि तुमची काही चायचं उद्यान असेल, ज्यापर्यंत हा बोर्ड जे तुम्ही चक्रामध्ये नाही जाऊन त्या ठिकाणी तुम्ही अडकत नाही, त्यापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची जो सोल्युशन्स आहे त्या ठिकाणी मिळत नाही. आणि मला एक गोष्टीचा आनंद आहे आणि एक गोष्टीचा म्हणजे एक केळीच्या संदर्भात एक फार चांगली गोष्ट आहे, प्रायव्हेट सेक्टर आणि कृषी शेतकरींचे इनिशिएटिव्हच्या माध्यमातून चालणारे हा क्षेत्र आहे. या ठिकाणी प्रशासन असेल या शासनाचा इंटरफिअरन्स बिलकुल शून्य प्रमाणात आहे. या ठिकाणी टिश्यू कल्चरच्या बद्दल अशोक जैन साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला. तुम्ही बघा, प्रायव्हेट R&D असलेला एकमेव क्षेत्र असेल कृषीमध्ये जे एक केळीचे क्षेत्र आहे. नाही तर बाकी सगळे ब्युरोक्रॅटिक आणि या काउन्सिल त्या काउन्सिल त्यांच्या माध्यमातून कंट्रोल आहे आणि त्या काउन्सिलच्या लॅबमध्ये तयार केलेला टिश्यू कल्चर मार्केटमध्ये येताना ते 4-5 वर्षी मागे जातो. तर हे जो कंटिन्युअस R&D ची प्रक्रिया आहे ते केळीसाठी परत युनिक आहे. दुसरी गोष्ट आहे की केळीमध्ये, परंतु एक गोष्टी मला परत या ठिकाणी कन्फ्युजन याबद्दल होतो
की या हॉलमध्ये अगर आपण एक सर्वे घेतला की किती लोकांना इच्छा आहे की एक केळी महामंडळ, केळी बोर्ड आणि त्याच्यावर केळी संदर्भात अजिबात अभ्यास नसलेले एक IAS अधिकारीला त्या ठिकाणी बसवावा, मला माहिती आहे की 80% लोक म्हणेल की असं करून टाका. बट या गोष्टी मला माहिती आहे तुमची मागणी आहे, त्याच्यामुळे काय फायदा पण झालेला असेल. परंतु हे जो प्रायव्हेट सेक्टर आणि जो प्रायव्हेट इनिशिएटिव्ह आणि जो एक वेगळ्या प्रकारच्या R&Dचा जो कल्चर आहे ते कृपा करून सोडू नका. ही माझी आपल्याला एक विनंती. तिसरी गोष्ट जो मला एक बोलायचं आहे, केळी ना एक वेट लुझिंग प्रोडक्ट आहे. वेट लुझिंग प्रोडक्ट आहे म्हणजे तुम्ही कपात तिकडे केला ते इमिडिएटली कन्झम्पशन कडे जाणं पाहिजे. आणि बाकी वेट लुझिंग प्रोडक्टच्या उदाहरण आहे साखर, ऊस. तुम्ही ज्या क्षणी कपाट केलं, अगर तुम्ही 4 दिवसात प्रोसेसिंगला नाही टाकलं तर त्याची वेट ऑलमोस्ट 30% 40% कमी होत जातं. आणि केळीमध्ये पण तसंच असतं, बाकी पण प्रोडक्ट्स आहे. परंतु केळीमध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या प्रोसेसिंग करू शकत नाही, बिकॉज 90% कन्झम्पशन केळीच्या जगभरात ते रॉ फॉर्म मध्ये असतं. फार कमी लोक आहे जो केळीला कुठले ना कुठले प्रोसेसिंग करून ते वापरतात, म्हणजे एक नॉर्मल ह्युमन टेंडन्सी. युरोपचे मार्केट असेल, अमेरिकाचे बाजार असेल, त्या बाजारपेठपर्यंत आणि लोकांचे घरपर्यंत आणि घरापासून लोकांच्या टेबलपर्यंत किती लवकर आपण जाऊ शकतो ते मेन खेळ आहे त्याच्यामध्ये. तो आपल्याला केळीमध्ये कोल्ड स्टोरेज पेक्षा कोल्ड चेन तयार करण्याची जास्त गरज असतो. तो एक फार इम्पॉर्टंट गोष्टी आहे जो आपल्याला केळीच्या संदर्भात लक्ष देण्याची गरज आहे. आणि या गोष्टी असताना ज्यावेळेला आपण म्हणतो की आपण युरोपपर्यंत जाऊ या अमेरिकापर्यंत जाऊ या ऑस्ट्रेलियापर्यंत जाऊ, त्याच्यासाठी आपल्याला फास्ट मुवमेंट बद्दल आपण काय करू शकतो ते एक मेजर फोकस ठेवण्याची गरज आहे. आणि कसं आपण म्हणजे मोठ्या प्रमाणात टन बाय टन केळीच्या म्हणजे मुवमेंट करू शकतो, त्या एक पुढच्या चॅलेंज आपल्याला या केळी क्षेत्रामध्ये आजच्या या मंथनमध्ये सगळ्यांना विचार करण्याची गरज आहे. एक और गोष्टी युनिक आहे केळीच्या संदर्भात, आपल्याकडे एक बी ब्रँड अँबॅसिडर नाही केळीसाठी, ऍटलिस्ट इंडियामध्ये. तुम्ही मँगो बघा, त्याच्यामध्ये विभिन्न ब्रँड्स आहेत, त्यांचे ब्रँड अँबॅसिडर आहेत, ते एक गोष्टी येतात. आणि आज के डेटमध्ये ब्रँड अँबॅसिडर आणि फूड कन्झम्पशन मध्ये फार मोठा लिंक एक तयार झालेला आहे. एक मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पर्सिमोन नावाचं एक म्हणजे फल आहे, त्याची म्हणजे आपण जपानी फल म्हणतो, इंडियामध्ये हिमाचल, उत्तराखंड या भागात होतो, जम्मू काश्मीरमध्ये होतो, आणि आपले जळगावच्या बाजारपेठमध्ये पण मिळतो आणि फार कमी डिमांड असते त्याच्या. म्हणजे काय ठराविक लोक ज्यांना त्या गोष्टीचे ओळख आहे त्या लोक कंझ्युम करतात. तो मी आणि माझी मिसेस आपण दोन जण असे गेलो फल खरेदी करायला. तो आपण असे काय काय फल उपलब्ध आहे, तो एक पर्सिमोन होता, आपण पर्सिमोन घेतलं, आवडलं आपल्याला. पुढच्या आठवड्यात गेलो, ते पर्सिमोनचा दर डायरेक्ट 400 रुपये पर्यंत गेला होता, जो 80-85 रुपये होता. तुम्ही फलवालेला विचारलं काय झालं, ते म्हटलं माहित नाही, सडनली डिमांड, व्यापारी दर वाढवला, ह्या पर लोक खरेदी करतायत, जळगावमध्ये पण डिमांड आहे. मी पण आश्चर्य झालो की काय झालं नेमकी. ये एक आठवड्यामध्ये कटरीना कैफनी त्याच्याबद्दल इंस्टाग्रामवर लिहिलं होतं की मी आज पर्सिमोन खाल्लं. केळीचा दुर्दैव हे आहे की कोई भी व्यक्ती असं लिहत नाही की आज मी आज सकाळी केळी खालो या केळीच्या चिप्स खालो या. एक भी ब्रँड अँबॅसिडर नाही आहे. लेससाठी ब्रँड अँबॅसिडर आहे, आलू बटाटा चिप्ससाठी, आलूच्या चिप्ससाठी, केळीच्या चिप्ससाठी ब्रँड अँबॅसिडर नाही. आणि आज के डेटमध्ये केळीच्या संदर्भात मी आपल्याला सांगतो की मोठा पोटेन्शियल आहे, क्योंकि केळी आज ओनली एक फ्रूट नाही आहे, ते एक हेल्थ फूडच्या दिशेने आपण ज्यावेळेस जातो ना, केळीच्या आपण बिस्किट्स, कुल्फी, बाकी सगळे प्रोडक्ट्स, तर त्याच्यामध्ये ब्रँड अँबॅसिडरायझेशन त्याच्याबद्दल पण आपण विचार करावा. या मंथनमध्ये माझी आपल्याला विनंती. आपण सगळ्या लोकांनी म्हटलं की एक म्हणजे सेग्रिगेटेड प्रोडक्शन आपल्याला करायला पाहिजे, एक मेजर विषय. या गोष्टीबद्दल मी आधी बोललो होतो, आज पण परत मी हायलाइट करतो. आणि माझी एक विनंती आहे की ज्या वेळ आंबा मार्केटमध्ये आहे, केळी मार्केटला सोडू नका. हे माझा जरासा एनालिसिस आहे. अगर किंग ऑफ फ्रूट्स असेल मार्केटमध्ये तर केळीला आपण मागे ठेवलं तर बरं आहे. ते डिमांड जरासा मिसमॅच होतो. बट याच्यामध्ये आपल्याला प्लॅन्ड जो असतो ना की या गावनी असा प्लॅनिंग करावा, ही आपण एपीएमसी लेवलवर करू शकतो. आणि एपीएमसीच्या याच्यामध्ये फार मोठा रोल राहणार आहे. एपीएमसी मध्ये एक और प्रॉब्लेम जो आहे सर केळीमध्ये, मॅम याच्यामध्ये काय होतं, एपीएमसीचं म्हणणं आहे की तुम्ही माझे म्हणजे यार्डमध्ये या, त्याच्यानंतर आपण खरेदी विक्री व्यवहार करू आणि त्याच्यानंतर पाठवू.
परंतु मी आंध्र प्रदेशच्या बघत होतो, तिथे अनंतपूर डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी ॲप बेस्ड एपीएमसी तयार केलेलं आहे की तुम्ही आपल्या शेतात बसा, तिथेही व्यापारी बुक करा, तिथेही गाडी बुक करा आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन आपण करू शकतो. असा अगर आपण विचार केला जिल्हा स्तरावर, अगर आपण म्हटलं निधी पाहिजे असेल तर निधी आहे. कोई अगर करायला इच्छुक असेल तर आपण इमिडिएट मदत करू शकतो. याबद्दल पण आपण मंथन करावं. माझ्याकडे काय सोल्युशन नाही, मी प्रश्न जरा जादा मांडतोय. आणि ट्रेनिंग बद्दल कोणीतरी म्हटलंय, अभि ट्रेनिंगच्या एक म्हणजे जळगाव जिल्ह्याचे एक सर्वात आनंदी गोष्टी आपल्याला सांगतो. ट्रेनिंग करायची आहे याबद्दल सगळ्यांना इच्छा आहे. अब माझा अनुभव काय आहे की आपण 5% डीपीडीसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला देतो आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे ब्युटिशियन्सची ट्रेनिंग झालेली आहे, मला नाही वाटतो महाराष्ट्रात कुठे एवढे ब्युटिशियनची ट्रेनिंग झाली असेल. अब ठीक आहे, झाली आहे, आनंद आहे, पण प्रॉब्लेम काय झाला आहे की 24,000 लोकांची जी ट्रेनिंग झाली, ऑलमोस्ट 15-16,000 लोकांना नोकरी लागलेली नाही कुठे. आणि प्रत्येक व्यक्ती उद्योजक होऊ शकत नाही, बेसिक ट्रेनिंगवर उद्योजक होऊ शकत नाही. तो आपल्याला एक गोष्टी, आणि आपण पण कृषी ट्रेनिंग वगैरे घेतो, नवीन टेक्निक सांगतो, KVK आहे, हे आहे, ते आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे. परंतु हा नवीन टेक्निक म्हणजे ज्यावेळेला आपण शेतात जातो, लोकांना विचारतो की भाई नवीन टेक्निक तुम्ही काय वापरतोय का, 99% शेतकरी म्हणणार की नाही वापरतो. आणि ओनली गोष्टी, आणि हे माझा अनुभव आहे, अगर आपल्याला कुठले सूचना द्यायची असेल, अगर आपण 30 सेकंडचे रील मध्ये सांगू शकतो तर हा सूचना पोहोचणार आहे. हा 30 सेकंडचा आपला 31वा सेकंड झाला तर म्हणजे संपला. तो आपल्याला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कसं आपण शॉर्ट रील्स करून बेसिक गोष्टीच्या ट्रेनिंग देऊ शकतो, याच्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. याबद्दल आपण लक्ष देऊ. आपण शेतकरी ट्रेनिंग देतो, कामगार ट्रेनिंग देत नाही, मजुरांची ट्रेनिंग करत नाही. ही एक मोठी गॅप आपण आयडेंटिफाय केलेला आहे कृषी क्षेत्रामध्ये. आपली कटिंग मध्ये जो डॉट्स वगैरे येतो, कटिंग जो कधी कधी चुकतो, त्याचं मूल कारण आहे की आपण आपले कामगारांची ट्रेनिंग करत नाही. शेतकरी स्वतः त्या ठिकाणी जात नाही आणि कामगारांची ट्रेनिंग आपण करत नाही. याबद्दल आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. आता मी भरपूर गोष्टी बोललो, 2-3 गोष्टी अजून मला बोलायच्या आहे. आज आपण प्रोडक्शन बद्दल आपण आता चर्चा केली की प्रोडक्शन कसं वाढवायचं आहे. माझी एक याच्यामध्ये पुढची आपल्याला विनंती राहील की प्रोडक्टिव्हिटी कसं वाढवायचं आहे, आणि याच्यासोबत आपल्याला याच्यावर लक्ष द्यायचं आहे की सस्टेनेबल प्रोडक्शन कसं वाढवायचं. आता जळगाव जिल्ह्यामध्ये आदरणीय अशोक जैन सरांनी सांगितलं की पनामा नावाचा एक आजार येत आहे. काय गावमध्ये आपल्याला त्याचे उदाहरण दिसतोय, आमदार साहेबांनी पण काही ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण पण प्रशासनतर्फे काही आदेश वगैरे काढू शकतो, कसं शेतकरीला त्याबद्दल प्रवृत्त करू शकतो. नाही, अगर पनामा पसरला, केळी इतिहास होऊन जाणार. याबद्दल प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे आणि गंभीरतापूर्वक घेण्याची गरज आहे. पुढचा विषय आहे की केळी क्षेत्रामध्ये पाणीचा फार मोठा वाटा असतो, पाणीची उपलब्धता. आता एक मोठी चॅलेंज जो आपल्याकडे आलेली आहे, आपण सगळ्यांनी लक्ष द्या. हे पूर्ण भाग जो आपला केळीचा भाग आहे, त्या ठिकाणी डार्क झोन मध्ये गेलेला भाग आहे. अब तुम्ही म्हणतात की डार्क झोन काढण्यासाठी आपण आमदार साहेबांना विनंती करू, आपण मंत्री महोदयांना विनंती करू, दरवर्षी सर्वे करायला लावू. अगर आपल्याला डायबिटीज झाला असेल, आपण दर दिवस अगर ब्लड टेस्ट केला तर काही फरक निघणार. डार्क झोन सरळ आहे, विहीर पुनर्भरण करा, डार्क झोनचं बाहेर निघा. जेवढं पाणीचं साठवण तुम्ही सुधार केला, तेवढं डार्क झोनचं बाहेर जावा. पाणीचा वापर कमी करा, डार्क झोनचं बाहेर जावा. साधा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये. परंतु आपल्या केळीमध्ये जो पाणी सर्वाधिक लागणारे भाग आहे, त्या ठिकाणी आपण डार्क झोनच्या वर आज शेती करतो. आणि हे आपल्यासाठी पनामा नंतर सेकंड सर्वात धोकादायक प्रश्न आहे. आज 7 HP च्या मोटर कमी पडतोय, कल 12 HP ची मोटर कमी पडणार, पुढच्या 20 HP ची मोटर कमी पडणार. ही प्रॉब्लेम आपल्याला काढायचा. आदरणीय रक्षा खडसे मॅडमनी मेगा रिचार्ज आणि आदरणीय आमदार साहेबांनी आणि सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून केंद्र आणि राज्याच्या संयुक्त योजना मेगा रिचार्जचा प्रस्ताव पुढे आणलेला आहे. त्याची काही प्रमाणात मान्यता पण झालेली आहे. परंतु हा सारखा मोठा प्रकल्प घेताना त्याची पाणी आणि त्याची डिस्ट्रीब्युशन आपल्याला एक प्रश्न सोडवण्याची गरज आहे. सर्वात मोठी प्रॉब्लेम केळीमध्ये एक और आहे की रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, शेत रस्त्याचा. आणि नॅशनल हायवे सारखा मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी येत आहे, परंतु शेत रस्त्याचा प्रॉब्लेम.
आणि शेत रस्त्याचा प्रॉब्लेम ना जिल्हाधिकारी इथून बसून सोडू शकतात, ना ग्रामपंचायत हा विषय सोडू शकतात. त्या विषयाला तुम्हाला ज्यापर्यंत आजूबाजू शेजारच्या शेतकऱ्यांनी एकत्रपणे विचार करून हा प्रश्न सोडवण्याबद्दल विचार केलेला नाही, हा प्रश्न अजिबात सुटणार नाही. शेत रस्ता नसल्यामुळे आज के डेटमध्ये भरपूर प्रोडक्शनचा लॉस आणि विशेषतः केळीसारखा फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट ज्यांना आपल्याला लवकरात लवकर टेबलपर्यंत पोहोचवायचे आहे, त्याबद्दल आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. इरिगेशनचे 1,95,000 हेक्टरचं काम चालू आहे, परंतु हा काम लवकरात लवकर पूर्ण जर आपला झाला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पुढचा आणि लास्ट विषय जो आहे आपल्याला हेवी मेटल. आपण एवढे मोठ्या प्रमाणात खत वापरतो, एवढे मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड वापरतो, एवढे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हेवी मेटल रेसिड्यू आपल्या मातीत आहे. ज्यापर्यंत आपण हा हेवी मेटल काढणार नाही, युरोप आणि अमेरिकाच्या क्वारंटाईन स्टँडर्ड्सला आपण मीट करू शकणार नाही. याबद्दल आजच्या केळी परिषदमध्ये आपण विचार करावा आणि त्याचे काही सोल्युशन शोधावा. प्रशासनतर्फे जो गोष्टी आपण करू शकतो 100.1% आपण करायला तयार आहे. आदरणीय लोकप्रतिनिधी दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये आणि इतर महत्त्वपूर्ण ठिकाणी पाठपुरावा करत असतो, परंतु सोल्युशन जो आहे, ज्या व्यक्ती प्रॅक्टिस करतो त्यालाही पॉलिसी काय असावं ते गोष्टी कळतो. तो सोल्युशन काय आहे त्याबद्दल आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. वैसे मी लास्ट म्हटलं होतं, पण लास्ट +1 मी एक सांगतो की आपल्याला क्लायमेट चेंजमध्ये जो नुकसान होत आहे आणि पीक विमाचा जो मोठा प्रश्न दरवेळी आपल्या समोर येत आहे, आपण ड्राउट प्रूफिंग, क्लायमेट प्रूफिंग कसा करू शकतो की आपल्याकडे या प्रकारचे नुकसान होऊ नये, याबद्दल पण विचार आणि मंथन करावा, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. मला आपण मार्गदर्शनसाठी बोलवलं होतं, परंतु माझी विनंती आहे की आजचे प्रोसिडिंग्समध्ये जो काही मार्गदर्शन आपण सांगणार आहे, ज्याच्यामध्ये प्रशासनाचा जो रोल आहे ते आपण पूर्ण करायला तयार आहे, पण भरपूर गोष्टी आपल्याला समन्वयाची भूमिकाने स्वतः करण्याची गरज आहे. या कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल, मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल, मला माझा प्रश्न मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे विशेष आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिल्या सत्राचे समारोपीय माननीय श्री रवींद्र आंबेकर सर, जे मॅक्स महाराष्ट्राचे पूर्ण प्रमुख आहेत, यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी समारोप कराय. धन्यवाद सर. मी फार वेळ घेणार नाही, पण एक अतिशय सुंदर कार्यक्रमाची संकल्पना संतोष सोनवणे माझे सहकारी आणि भोकरे सर यांनी मांडली आणि हा कार्यक्रम जळगावमध्येच व्हावा याच्या मागची एक छोटीशी आठवण सांगतो. या जळगावमध्ये मी आणि माझे मित्र निलेश खरे एकदा विधानसभा अधिवेशन संपवून येत होतो आणि आम्ही इथे जळगावला थांबायचं ठरलं. मग भवरलालजींना भेटायचं, जळगावला आलं तर त्यांना भेटायचं म्हणून त्यांना भेटायला गेलो. तर त्यावेळेला त्यांनी दिवसभर आम्हाला पूर्ण फिरवलं तिथे आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांना खूप झापलं आणि ही आठवण मी आज ट्विटसुद्धा केलेली आहे की खूप झापलं. ते म्हणाले की तुम्ही जी काही पत्रकारिता करता आहात ती काही पत्रकारिता नाही, हे सगळं सोडा आणि कृषी क्षेत्रावर लक्ष द्या. तर मी त्यांच्याशी थोडं आर्ग्युमेंट करत होतो, कारण डायनॅमिक्स वेगळं आहे मीडियाचं. रोज तुम्ही संध्याकाळी भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम अशी भांडणं बघत असता. शेतीच्या मुद्द्यावर एवढी गंभीर परिषद आज मीडियाच्या माध्यमातून होताना दिसत नाही. तर मी त्यांना डायनॅमिक्स सांगत होतो. ते म्हणाले, अरे शेतीच्या क्षेत्रावर उभं राहून आमच्या शेतकऱ्यांनी सहकारी कारखाने काढले, जे मोठ्या उद्योगपतींनाही शक्य झालं नाही. एवढा मोठा उद्योग उभा राहिला, या क्षेत्राला तुम्ही दुर्लक्षित ठेवू नका, याच्यावर माध्यमांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज ही पहिली आम्ही पिकनिहाय परिषदा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन, जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं इथे की ब्रँडिंग होणं फार गरजेचं आहे कुठल्याही पिकाचं, तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे पिकनिहाय परिषदा घेणार आहोत. पण त्याची सुरुवात मला असं वाटलं की जळगावमधून व्हावी, कारण ह्या जळगावच्या मातीने आम्हाला कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याचं, माध्यमात काम करतो मी गेली 30 वर्ष, पण या क्षेत्राकडे लक्ष द्यायचं या जळगाव जिल्ह्याने मला सांगितलं. आज रक्षाताई इथे आल्यात, अशोक भाऊ आलेत, अमोल भाऊ जावळे आलेत, आयुष प्रसादजी आलेत, के.बी. पाटीलजी आलेत आणि तुम्ही सगळेजण आलात. तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. वातावरणातील बदल असतील, बाजारपेठा असतील, त्या बाजारपेठांमध्ये होणारी गुंतवणूक असेल, त्याचबरोबर संशोधन, त्याच्यावरच्या प्रक्रिया, विषमुक्त शेती हा एक नवीन प्रघात सगळीकडे प्रचार सुरू आहे.
त्या दृष्टिकोनातून आपण कशा पद्धतीने पावले पुढे टाकली पाहिजेत, प्रशिक्षण कसं केलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने या क्षेत्रामध्ये माध्यमांची पण काय भूमिका असेल, ह्या सगळ्यावर या पूर्ण परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. मी सांगतो की ह्या जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे शेतीचा शोध. आपण माणूस म्हणून जन्माला आलो ज्यावेळेला, त्यावेळेला जे काही आपण रॉ फूड खात होतो, त्याच्यानंतर हळूहळू शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध हा जगण्यासाठी लागला, तो मरण्यासाठी नव्हता. पण आज अनेक ठिकाणी केमिकल्सचा वापर याच्यामुळे अनेक आजार हे खाण्यातून निर्माण झालेले आहेत. केळीला पूर्ण अन्न मानलं जातं आणि केळीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की याचं ब्रँडिंग व्हायला पाहिजे. म्हणून आज जगामध्ये आज जेवढी केळी खाल्ली जातात तेवढी आता आपण पाहतो रील्समध्ये की ती चेहऱ्याला लावली जाते. अनेक फळं असतील, त्याचे साली असतील, याचा सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. त्याचबरोबरीने आपण पाहतोय की केळं हे अँटी डिप्रेशन, म्हणजे आज संपूर्ण जग वेगवेगळ्या कारणांमुळे तणावामध्ये दिसतंय. रोज काही ना काही टेन्शन सगळ्यांना आहे. तर त्यावेळेला डिप्रेशन येतं, त्यावेळेला सांगतात की केळी खा म्हणून. हे एवढं सुंदर फळ तुमच्या ठिकाणी आहे, त्या केळीचा प्रचार प्रसार सगळीकडे व्हायला पाहिजे, त्याचं ब्रँडिंग व्हायला पाहिजे. यासाठी आवश्यक असलेलं जे काही तांत्रिक आणि कंटेंटच्या स्वरूपातली जी काही मदत लागेल ती मॅक्स महाराष्ट्राच्या निमित्ताने आपण इथे आम्ही करू. आणि त्याचबरोबरीने एक 2-4 गोष्टी मला इथे या निमित्ताने मांडाव्याशा वाटत आहेत. ते म्हणजे मी महाराष्ट्राचा दौरा केला होता गेली 3 वर्षापूर्वी. संपूर्ण जिल्ह्यांमध्ये फिरलो. मी सगळ्या कृषी क्षेत्रातील जेवढे कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये भेटलो. तिथे सगळ्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे आउटरीचचा. आउटरीच होत नाही, लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही. आणि एक शेतकरी हा एक असा घटक आहे की मी एक चॅनल चालवतो. माझ्या चॅनलमध्ये मार्केटिंगचा माणूस असतो, सेल्सचा माणूस असतो, एडिटर असतो. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी पदांवर वेगवेगळी माणसं असतात आणि त्यातली वेगळी तज्ज्ञ लोक असतात. शेतकरी हा असा एक घटक आहे ज्याच्यावर हे सगळं होण्याचा दबाव हा त्या एका घटकावर असतो. आपण त्याला सांगतो की त्याने चांगलं संशोधन केलं पाहिजे, त्याने शेतीची प्रत जी आहे ती मोजली पाहिजे, त्याने जलसंधारण केलं पाहिजे, त्याने नियोजन केलं पाहिजे, त्याने मार्केटिंग केलं पाहिजे. ही सगळी कामं त्या शेतकऱ्याला एका घटकाला करावी लागतात. आणि मग त्याची शेती कधी कधी बिघडते, कधी कधी ती चालत नाही. अनेक वेळा तो केवळ पिकवायचं म्हणून पिकवत राहतो आणि ऊर फाटेपर्यंत तो धावत असतो. त्याला वेगवेगळ्या इकोसिस्टीमच्या माध्यमातून मदत उभी करून देणं हे आपल्या समाजाचं काम आहे. आज इथे आपण सगळे स्टेक होल्डर्स बोलवलेले आहेत. मी शेतकरी नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही, पण महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मला शेतकऱ्यांचे श्रम करणारे हात कळले, मला त्यांच्या डोळ्यातले अश्रू कळले. आणि आज मी सांगतो की ह्या शेतीच्या परिषदेतला मी सुद्धा एक स्टेक होल्डर आहे, कारण हे सगळं अन्न मी प्राशन करतो. त्यामुळे ह्या सगळ्या घटकांना टच करणारा, त्यांना स्पर्श करणारा हा असा एक सुंदर परिसंवाद आपण इथे करतो. त्याच्यात अनेक तांत्रिक गोष्टींवर लक्ष दिलं जाईल. AI ह्या तंत्रज्ञानावर लक्ष दिलं जाईल, त्याच्यावर चर्चा होईल. आणि मला असं वाटतं की याच्यातून खूप चांगल्या पॉलिसी मेकिंगसाठी खूप चांगला ड्राफ्ट एक तयार होईल. आणि केवळ ही परिषद ही इथे केवळ भाषण किंवा चर्चेच्या स्वरूपात न राहता याचं एक सुंदर पुस्तक केलं जाईल आणि हे पुस्तक या क्षेत्रातील सगळ्या स्टेक होल्डर्सपर्यंत पोहोचवलं जाईल असं मी या परिषदेच्या निमित्ताने सांगतो. आपण सर्वजण इथे आलात, या खूप पेशंटली बसलात इथे, तुम्ही प्रत्येक सेशन ऐकणार आहात आणि या तुमच्या सगळ्या जिद्दीला सुद्धा सलाम, तुमच्या धैर्याला सलाम. आणि तुम्ही सगळीजणं या केळी ह्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेमध्ये एक नवीन उंची मिळवून द्याल याच्याबद्दल मला बिलकुल आशा आहे. या सगळ्यासाठी जे काही आवश्यक सहकार्य असेल, आम्ही नेहमी सरकारच्या विरोधात भांडत असतो ताई, आमच्याबद्दल नेहमी असं सांगितलं असतं की अँटी एस्टॅब्लिशमेंट भूमिका असते, सरकारच्या विरोधात आपण भांडत असतो, पण हे काम आहे. पण आज मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चासुद्धा माध्यमाने घडवायला पाहिजेत आणि याची सुरुवात एक जबाबदार माध्यम म्हणून आम्हाला करावीशी वाटते. या सगळ्यातला तुमचे सगळ्यांचे सहकार्य लाभले, जळगावकरांचे सहकार्य लागले, यासाठी मनापासून धन्यवाद. या सगळ्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग निश्चित हा फार मोलाचा असतो आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी झाला पाहिजे. इतर शेतकऱ्यांना ती प्रेरणा मिळायला पाहिजे. आणि म्हणून जिल्ह्यामध्ये मला माहिती आहे की आपण सगळेच प्रगतशील आहात, पण एक निवडक त्यामध्ये प्रगतशील असलेले शेतकरी, निर्यातदार, त्याचप्रमाणे केळीवर आधारित प्रक्रिया करणाऱ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी आपण करतो आहोत. तर मी पहिलाच सन्मान आपण या ठिकाणी सौ वंदनाताई पाटील
लखपती दिदी की ज्यांचं फार मोठं कार्य आणि आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी देखील त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थित करतोय. मी ताईंना आणि त्यांच्या परिवाराला आमंत्रित करतो. आणि मित्रांनो, मी सगळ्यांना विनंती करेल की स्टॉल त्यांचं बघा, कशा पद्धतीने केळीची प्रक्रिया, पॅकेजिंग, त्याचप्रमाणे विविध स्तरावरचा सहभाग आणि त्याचं वक्तृत्व. आणि सांगायला आनंद होतो की ताई आणि आपल्या पालकमंत्री सर्वांच्या त्यांच्या गिरीश भाऊंच्या प्रयत्नाने त्यांना 4 कोटीचा प्रकल्प देखील आज आपल्याला मंजूर झालेला आहे की ज्यामध्ये मोठा डिहायड्रेशन युनिट आणि त्याची प्रक्रिया एवढंच नव्हे तर सॉईल टेस्टिंग, रेसिड्यू टेस्टिंग, एक महिला उत्पादक संघ आणि त्यांचा प्रभाग हा करणार आहे. तर जोरदार टाळ्यात आपण एक महिलाचा सन्मान आहे मित्र, आपल्या लखपती दिदीचा सन्मान आहे. आणि ते अनेक महिलांना ते नक्कीच आता पुढे नेत आहेत. आणि त्यांचं पॅकेजिंग आणि ते आपण जर का बघितलं तर माझी विनंती आहे, म्हणजे आपण जे बघत होतो की इतर सर्व म्हणजे विशेष करून जैन इरिगेशन असेल, आपले निर्यातदार असेल, यांनी आपलं निर्यातक्षम केळी केली, पण सगळीच केळी काही निर्यात होणार नाही. आणि मग आपलं जी वापसी म्हणतो त्या केळीचं कसं चांगल्या प्रकारचं व्हॅल्यू एडिशन आपल्याला करता येईल त्याचं हे ज्वलंत उदाहरण ताईंनी केलेलं. आपण नक्कीच त्यांच्या आपल्याला कृषी प्रदर्शनीमध्ये भेट द्यावी. यानंतर आपले दुसरे शेतकरी आहेत करंज, आपले कृषीभूषण शेतकरी आहेत अनिल सपकाळे, की जे केळीचे गेले मागील 2010 पासून तंत्रज्ञान समजून घेतलं, कृषी विज्ञान केंद्राचा सहभाग, शास्त्रज्ञांचा सहभाग, त्याचप्रमाणे आपल्या जैन इरिगेशनचा सहभाग घेऊन एक उत्कृष्ट करंजची केळी आज आपल्या जगाच्या बाहेर जात आहे, पूर्ण भारतात जाते. यांचा सन्मान मान्य श्री अशोक भाऊ आणि इतर मान्यवरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. युवक शेतकरी आहेत आणि मग एक शेतकरी गट कसा असतो, शेतकरी उत्पादक कंपनी, अशा सगळ्या विविध स्तरावरनं आपल्या अनिल भाऊंनी त्यांचा प्रवास केलेला आहे. तर त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. वाड्याचे राजेंद्र भाऊ आलेत का? नंतर मी सन्मानार्थीला बोलवतोय श्री नितीन गोपाळ महाजन, हिवरखेडा, तालुका जामनेर. हे देखील फार मोठे निर्यातदार आहेत. आपण लवकर यावं. मान्यवरांना मी आवर्जून सांगेल की ताई आता जामनेरमधून देखील फार मोठी निर्यात आपल्या जिल्ह्यामधनं होते. ती सगळी प्रोसिजर आणि याचं सगळं श्रेय आपले डॉक्टर के बी पाटील सर, त्यांचा चमू यांना जातो. तर एकदा जोरदार टाळा आपण आपल्या नितीन भाऊंसाठी वापरूया. एक खेड्यातला शेतकरी परंतु आज निर्यातदार होतोय. तर मी ताईंना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर विनायक सदाशिव पाटील, बेलसवाडी, तालुका मुक्ताईनगर. तर हे देखील या ठिकाणी एक अतिशय उत्कृष्ट तंत्रज्ञान, स्कर्टिंग बँक, फर्टिगेशन, सगळ्या प्रकारचं उच्च तंत्रज्ञान आणि किफायतशीर शेती हे चांगल्या पद्धतीने करतात. तर त्यांचा सन्मान माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. मित्रो, आज शेतकऱ्याचा सन्मान हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर आपले मान्य श्री प्रवीण माणिकराव पाटील, महालखेडी, तालुका मुक्ताईनगर, हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर मी भागवत दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. प्रवीण भाऊ या. अतिशय प्रेरणादायक आपले जेवढे काही युवक आहेत या शेतीमध्ये आता येत आहेत. यानंतर मान्य श्री गोविंदा सुधाकर पाटील, वराड बुद्रुक, हे देखील चांगल्या प्रकारचा आज बोदवड, म्हणजे कधी आपण विचार केला नव्हता की एकीकडे बोदवड हा दुष्काळग्रस्त आपला तालुका असताना देखील केळीची निर्यात ते या ठिकाणी करतात. मी या ठिकाणी अशोक भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यानंतर अमोल सुधाकर पाटील, बलवाडी, आलेत का बलवाडीचे? अमोल सुधाकर पाटील बलवाडीचे अतिशय यंग शेतकरी आहेत आपल्या रावेर तालुक्यातले. बलवाडी, जसं के बी पाटील म्हणले, ते इंस्टाग्राम फार मोठ्या लाईक्स त्यांना मिळतात. तर जोरदार टाळ्या वाजून अमोल सुधाकर पाटील यांचा सन्मान ताईंनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. नंतर जितेंद्र जगन्नाथ पाटील, जितेंद्र जगन्नाथ पाटील हे देखील या ठिकाणी निंबोळ, तालुका रावेर, हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. भागवत दादा, आपण नक्कीच त्यांना प्रेरणा दिलेली आहे. तर जितेंद्र जगन्नाथ पाटील यांचा सन्मान मान्य श्री अशोक भाऊंच्या हस्ते करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर पंकज दिनकर चौधरी, वरडी, तालुका यावल. या नुकताच राजेंद्र पाटील आपल्या वाडे, तालुका भडगाव यांचं आगमन झालेलं आहे. आणि मला माहिती आहे की श्रद्धेय आपले भवलाल जैन सरांनी यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीला देखील पाठवलेलं होतं.
मध्ये दिनकर पंकज दिनकर चौधरी वर्डी तालुका यावल यांचा सन्मान या ठिकाणी करायचा ताई करतायत. राजेंद्र पाटील यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचंय. राजेंद्र भाऊ की मोठ्या प्रमाणात आज त्यांची केळ्या निर्यात होते. वाडे तालुका भडगाव आणि श्रद्धेय भवलाल जैन यांनी त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना पाठवलं होतं आणि त्या ठिकाणी ते चकित झाले की कशा पद्धतीची केळी हे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये उत्पादित करतात. एवढंच नव्हे तर यांचं सांगण्याचं कारण हे कृषीभूषण आहेत. मी ताईंना आणि अशोक भाऊंना विनंती करतो की त्यांचा सन्मान त्यांनी करायचा आहे. त्यांची दिवाळी ही मजुरांबरोबर असते. म्हणजे पहिले ते मजुरांबरोबर दिवाळी साजरी करतात, त्यांचा सन्मान करतात आणि नंतर ते त्यांची दिवाळी साजरी करतात. धन्यवाद. यानंतर मान्य श्री किशोर लक्ष्मण वारके हिंगोना तालुका यावल. यानंतर संदीप सुभाष पाटील वडोदा हे देखील फार अग्रगण्य केळीची शेती करतात. टिश्यू कल्चर प्लांटेशन असेल, स्कर्टिंग बॅट्स असेल, फर्टिगेशन असेल, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज मग इलाकीपासून तर सगळ्या व्हरायटीजचं त्यांनी परीक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर संदीप भाऊंचा सत्कार मान्य श्री अशोक भाऊ यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. जनार्दन बंडू पाटील घुसर्डी तालुका भडगाव मी त्यांच्या सन्मानासाठी त्या ठिकाणी आमंत्रित करतो की ते देखील एक चांगले निर्यातदार या ठिकाणी आलेले आहेत. मी बलरामजी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी पुढे येऊन करावा. यानंतर पद्माकर जगन्नाथ पाटील. तर हे पद्माकर आलेत का? या. तर मी सभागृहात सगळ्यांना सांगतो शिरपूर गावातलं एक तालुक्यातलं जिल्हा धुळे तरडी गावाचं गाव आहे की त्या ठिकाणी केळी निर्यातदार फार मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून पद्माकर जगन्नाथ पाटील यांचा सत्कार सन्मान माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर किशोर शिवाजी पाटील तरडीचेच आहेत. यांची एक आकडेवारी मी आपल्याला सांगतो की यांचे टोटल 18,000 खोड त्यांनी लावलं होतं. टोटल एक्सपोर्टेड त्यांनी 3,960 क्विंटल केलं आणि टोटल अमाऊंट ताई 83 लाख रुपये त्यांना एक या निर्यातीमधून मिळालेले आहेत. तर कमीत कमी 83 टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. मी या ठिकाणी ताईंना विनंती करतो की त्यांचा सन्मान त्यांनी करायचा आहे. पुढचे सन्मानार्थी आपले सचिन लालसिंग पवार वरखेडी तालुका 40 गाव. सचिन भाऊ या. यांचं देखील मी आकडेवारी सांगतो आपल्याला. 10,000 झाडं 2200 क्विंटल यांचं उत्पादन झालं आणि जवळपास 39 लाखाचं उत्पादन झालेलं आहे. वसंतराव महाजन सरांना मी विनंती करतो की या आपण जे काही परिश्रम केलेले आहेत वसंतरावजी याचं फलित कदाचित या युवकामध्ये आपल्याला दिसेल आणि म्हणून सचिन भाऊंचा सन्मान आपले वसंतराव भाऊ करतायत. तर जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे. यानंतर आपले शेतकरी उत्पादक कंपनी ॲग्रो फ्युएल्स फार्मर प्रोड्युसर कंपनीचे प्रतिनिधी पराग शिंदे. मी पुन्हा आपल्याला सांगणार आहे आपण कुल्फ्या वेगवेगळ्या प्रकारच्या खाल्ल्या पण केळीची कुल्फी आपल्याला या ठिकाणी नक्कीच प्रदर्शनामध्ये दिसणार आहे. मी पराग शिंदे आणि त्यांच्या टीमला देखील आमंत्रित करणार आहे. आपण कृपया मंचावर यावं आणि आपण सन्मान स्वीकारावा. त्यामध्ये पूर्ण फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सदस्य भाऊ या ठिकाणी आपण बनानाची कुल्फी हा देखील एक ब्रँड आता आपण पुढे आलेला आहे. तर मी त्यांना सर्वांना विनंती करतो की मंचावर आपण यायचं आहे आणि सन्मान अशोक भाऊंच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. पराग शिंदे आणि आपले सगळे कृषी विभागाचे रिटायर्ड देखील कर्मचारी आणि अधिकारी त्यामध्ये यापर्यंत. तर जोरदार टाळ्या मित्रांनो. आणि आपल्याला कुल्फीचा देखील स्वाद या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. तर मी सर्व मान्यवरांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो. पुनश्च एकदा सर्व सन्मानार्थी यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण या ठिकाणी ज्यांना आता आपण आमंत्रित करतो की त्यांचं नेमकं केळी निर्यातीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. वाढलेल्या निर्यात क्षेत्रात केळी क्लस्टरचे स्थान त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने प्रगती केली, त्या कशा पद्धतीने चांगल्या प्रकारचं एक आटवाडी नावाचं गाव आहे तिथं विशाल अग्रवाल एक स्वतः इंजिनियर आहेत परंतु केळीमध्ये त्यांनी अहोरात्र परिश्रम करून याला फार वेगळ्या स्थानावर नेलेलं आहे. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि रवी आंबेकर सरांना मी विनंती करणार आहे की त्यांचा सन्मान त्यांनी या ठिकाणी करायचा आणि त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी त्यांचं प्रेझेंटेशन सादरीकरण करायचं आहे. तो विशालजी अग्रवाल
तर यांचा सन्मान आपल्या मॅक्स किसान जैन इरिगेशन आणि कृषी विभाग आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा.